रसिक वाचक हो. आजचं आपलं 122वं पुष्प आम्ही घेऊन आलो आहोत आणि ते प्रथितयश व्यक्ती श्री चंद्रशेखर टिळक, जे इकॉनॉमिस्ट म्हणून फेमस आहेत आणि ज्यांचं फायनान्स क्षेत्रातलं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहेच. म्हणजे माझ्यासारख्या माणसांनी त्याच्यावर बोलणं योग्य नाही, पण मी त्यांच्याशी पर्सनली इंटरॅक्ट केलंय, त्याच्यामुळे मला बऱ्याच त्यांनी इन्साइट दिलेल्या, म्हणजे हर्षद मेहता स्कॅम किंवा फ्रेमिंग ऑफ इकॉनॉमिक पॉलिसीज, अशा व्हेरियस विषयांवर मी त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं होतं आणि त्यांचं या क्षेत्रातलं नॉलेज बघून मी अवाक झालो होतो. थोडक्यात असं सांगता येईल सर, जसं अमेरिकेत जेव्हा गोल्डमन सॅच्सचं झालं होतं आणि त्यावेळेला हँक पोल्सन नावाची जशी व्यक्ती होती, तसे तुम्ही आम्ही तुमच्याकडे त्या दृष्टीने बघतो की काही झालं की गो टू मॅन कोण असेल तर श्री चंद्रशेखर टिळक. आणि इकॉनॉमिक्सचे आम्ही तर फार, म्हणजे आम्ही जेमतेम बॅलन्स शीट वाचणारी माणसं आहोत, पण तुम्हाला इन डिटेल सगळं इन्शुरन्स, पॉलिसी मेकिंग, इंटरॅक्टिंग विथ द प्राईम मिनिस्टर, इंटरॅक्टिंग विथ द फायनान्स मिनिस्टर्स आणि टॉप पर्सनॅलिटीज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे तुम्ही सगळं तुमच्या ऑन गोईंग करिअरमध्ये करतच आहात आणि आम्हाला त्याबाबत थोडंसं ऐकायला आवडेल. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, तुम्ही जी दोन पुस्तकं सांगितली आहेत की श्री लोकमान्यांवरचं आणि दुसरं आणखीन एक काश्मीर आणि गुलजार. काश्मीर आणि हे यावरचं, तर आम्हाला ह्या दोन पुस्तकांवरती तुम्ही आज बोलणार आहेत, तर त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला तुमच्या व्हेरियस इन्साइट्स ऐकायला आवडतील. कारण हे जेवढं कानावर पडेल तेवढं आमचं नॉलेज वाढतच आहे, कारण आम्ही या क्षेत्रातले आणि त्याच्यात वाखाणण्याजोगं आहे की या दोन गोष्टी आम्हाला तशा इन डिटेल अजिबात माहिती नाहीयेत. आम्ही जेवढं शाळेत वाचलंय टिळकांबद्दल किंवा काश्मीर बद्दल, अदर दॅन पहलगाम, किंवा आम्ही काश्मीरला जाऊन आल्यानंतर इंटरॅक्ट केलं, याच्या पलीकडे आमचं काश्मीरचं नॉलेज नाही. तेव्हा या बाबतीत वी लुक फॉरवर्ड टू तुमचे इन्साइट्स आणि तुमचं एकंदरीत ह्याच्यावरचं ऑब्झर्वेशन्स सगळंच. तर मी जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याकडे 1 तास असतो आणि त्याच्यात जेवढं आम्हाला ऍब्सॉर्ब करता येईल तेवढं आम्ही लुक फॉरवर्ड टू. तेव्हा मी तुम्हाला हँड ओव्हर करतो आणि सर, फ्री द सेशन इज फॉर यू आणि प्लीज स्टार्ट करा. आणि तुम्ही ज्या तऱ्हेने तुम्हाला प्लॅन केलं त्या तऱ्हेने, आणि नंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ ऍट द एंड ऑफ 1 आवर. वेलकम सर. ओके, मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा रसिक वाचक या संघटनेचे, त्याच्या सर्व आयोजकांच्या सहकार्यांचे, आणि आज या सत्राला जे ऑनलाईन उपस्थित आहेत, एकूण आपण 27 जण माझ्या सकट स्क्रीनवरती आहोत असा मेसेज आहे, त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी रसिक वाचकचे मनापासून आभार मानतो. सुरुवातीलाच एक गोष्ट जरा स्पष्ट करतो, नाहीतरी आपल्याला OTT मुळे आणि सोशल मीडियामुळे कुठचाही कमर्शियल ब्रेक आधी घ्यायची सवय झाली आहे. तर एकंदरीतच रसिक वाचकचं ज्या पद्धतीचं काम आहे त्याला अनुरूप अशा पद्धतीची ही घोषणा आहे, म्हणून ती सुरुवातीला करतो. चंद्रशेखर टिळक नावाचं माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे आणि आठवड्यात 3दा तरी मी इकॉनॉमिक्स, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट या विषयावरचे बाजार गप्पा नावाचे व्हिडिओ त्याच्यावरती रिलीज करत असतो. त्याच्या बरोबरीनं पुस्तकांविषयी, साहित्याविषयी, वेगवेगळ्या इतर गोष्टींविषयी काही व्हिडिओ करत असतो. तर रविवार 19 एप्रिल 2026 म्हणजे अक्षय तृतीया आणि परशुराम जयंतीच्या मुहूर्तावरती मी माझ्या चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलवरती ग्रंथसूक्त नावाची नवीन मालिका सुरू केली आहे. या मालिकेमध्ये दररोज सकाळी 6:30 वाजता एका विषयावरचा माझा 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ आम्ही रिलीज करतोय. ग्रंथसूक्त या मालिकेचं सूत्र असं आहे की एका विषयावरची अनेक पुस्तकं किंवा एका लेखकाची अनेक विषयांवरची पुस्तकं, अशा पद्धतीचं सूत्र धरून ते काम केलं जाईल. आणि मग अशा सूत्रातनं एका विषयावरची अनेक पुस्तकं वाचत असताना त्यातनं दिसणारं साम्य किंवा त्यातनं दिसणारे विरोधाभास हे मांडायचा प्रयत्न असेल. त्याच्यामध्ये 19 एप्रिल पासून दररोज सकाळी 6:30 वाजता मी व्हिडिओ रिलीज करायला सुरुवात केली आहे. आणि शक्य झाल्यास ही या वर्षीची होऊन गेलेली अक्षय तृतीया ते पुढच्या वर्षाची अक्षय तृतीया असा वर्षभर हा उपक्रम चालवायचा विचार आहे.
या दृष्टिकोनातनं 27 वेगवेगळे विषय आणि जवळजवळ 270 पुस्तकं मी ऑलरेडी लिस्ट केलेली आहेत. आणि 19 एप्रिल ते 1 मे असं दररोज आद्य शंकराचार्य हे सूत्र धरून पुस्तकं रिलीज केली जातील. यातले 7 व्हिडिओ आजपर्यंत रिलीज झाले आहेत आणि पुढचे व्हिडिओ मी म्हटलं तसं त्या क्रमाने सुरू होतील. आजचं माझं विवेचन तुम्हाला योग्य वाटलं, पटलं, या माणसाचं थोडंफार ऐकायला हरकत नाही असं मत झालं तर चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ग्रंथसूक्त या विषयाचा जरूर विचार करा. आत्ता आद्यशंकराचार्य हा विषय पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणाने दुसऱ्या एका वेगळ्या विषयावरचे ते 2 किंवा 3 व्हिडिओ असतील. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि ते वेगवेगळे विषय, त्यांच्यावरती लिहिलेली पुस्तकं किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं असं त्याचं सूत्र असेल. आणि हे सांगण्याचं कारण इतकंच होतं की मगाशी वाळिंबे सर म्हणले तसं आजच्या माझ्या या सेशनमध्ये किंवा सत्रामध्ये माझ्या एकूण 35 पुस्तकांपैकी मी 3 पुस्तकांचा विचार करावा असं माझं आणि भूषण सरांचं बोलणं झालंय. त्यातलं पहिलं पुस्तक आहे तौलनिक लोकमान्य, दुसरं पुस्तक आहे काश्मीर आणि तिसरं पुस्तक आहे मला भावलेले गुलजार. हे तीनही विषय माझे जे साधारणपणे अर्थशास्त्राशी संबंधित विषय असतात त्याच्यापेक्षा पूर्णपणाने वेगळे आहेत. भूषण सरांना किंवा वाळिंबे सरांना किंवा इतरही काही आजचे श्रोते मला ओळखतात, त्या सगळ्यांना माहितीये. मी गमतीने म्हणतो की अर्थशास्त्र हा माझा पोटापाण्याचा व्यवसाय होता आणि आज ज्या मी 3-4 विषयांवरती बोलणारे ते माझे मनाचे विषय आहेत. त्यातलं माझं आजचं पहिलं पुस्तक आहे तौलनिक लोकमान्य. अलीकडच्या काळाला धरून असं एका विषयावरती 3 सलग पुस्तकं लिहून त्याची त्रिधारा करायची पद्धत आहे. तौलनिक लोकमान्य हे लोकमान्य टिळक त्रिदल या मालिकेचं पहिलं पुष्प आहे. 2 महिन्यामध्ये 1000 प्रतींच्या अशा त्याच्या 2 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. दुसरी आवृत्ती ही आता जवळजवळ संपायला आली आहे आणि त्यामुळे तिसऱ्या आवृत्तीसाठीची अपडेशन्स आणि सुधारणा याचं काम सुरू आहे. शक्यता नाकारता येत नाही की मे अखेरपर्यंत तौलनिक लोकमान्याची तिसरी आवृत्ती बाजारामध्ये आलेली असेल. लोकमान्य टिळकांचं सरधोपट चरित्र असे हे या पुस्तकाचं स्वरूप नाही. माझ्या नोकरीच्या निमित्तानं माझ्या रिटायर व्हायच्या आधीची 10 वर्ष मी नॅशनल पेन्शन सिस्टमचा राष्ट्रीय प्रमुख म्हणून काम पाहिलं आणि त्या 10 वर्षात आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात किमान 100 वेळा तरी जाण्याचा मला योग आला. आणि त्यावेळेला जाणवलेली गोष्ट अशी होती की आपल्या महाराष्ट्राचे असून सुद्धा लोकमान्य टिळक या विषयाबद्दलची आपल्याला फार कमी माहिती असते. त्यांच्याविषयी होता होईतो आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये आपण कमी बोलण्याचा प्रघात ठेवलाय. पण ज्यांच्यावरती आधी कम्युनिस्टांचा आणि आता ममता बॅनर्जींचा होल्ड आहे, निवडणुकांचे निकाल काय लागतील मला माहिती नाही, त्या बंगालमध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांविषयी आजही प्रचंड आदराची भावना आहे. आणि हा दृष्टिकोन लक्षात घेऊन मी तौलनिक लोकमान्य हे पुस्तक लिहिलं. एकूण 26 प्रकरणं याच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये आहेत. पहिल्या आवृत्तीत 23 होती, दुसऱ्या आवृत्तीत 26 आहेत, तिसऱ्या आवृत्तीत कदाचित 32 प्रकरणं असतील. याच्यामध्ये लोकमान्य टिळक आणि अटल बिहारी वाजपेयी, लोकमान्य टिळक आणि मोदीजी, लोकमान्य टिळक आणि इंदिराजी, शास्त्रीजी, आगरकर, समर्थ रामदास, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, गोपाळकृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा वेगवेगळ्या व्यक्तींची तुलना या पुस्तकामध्ये दुसऱ्या आवृत्तीत केली आहे. तिसऱ्या आवृत्तीत याच्यात भर घालत असताना विष्णू दिगंबर पलुस्कर, विष्णू नारायण भातखंडे, आद्य शंकराचार्य आणि गजानन महाराज हे 6 नवीन प्रकरणं लोकमान्य टिळकांची तुलना करणारी त्याच्यात ऍड झालेली असतील. या तौलनिक अभ्यासाच्या बरोबरीनं या पुस्तकाची 10 प्रकरणं अशी आहेत की काही गोष्टींची लोकमान्य टिळकांच्या नात्याशी किंवा आयुष्याशी फार मोठ्या प्रमाणावरती सांगड घातलेली आहे. की लोकमान्य टिळक आणि संत, लोकमान्य टिळक आणि भाकरी, लोकमान्य टिळक आणि ब्रह्मदेश, लोकमान्य टिळक आणि 1907 हे वर्ष, लोकमान्य टिळक आणि 1916 हे वर्ष. अगदी एक उदाहरण म्हणून सांगतो की लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातल्या 3 महत्वाच्या घटना 1916 मध्ये झाल्यात. लखनौ काँग्रेस 1916 ची आहे, होम रूल लीग 1916 ची आहे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्यही 1916च आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं या तौलनिक लोकमान्यमध्ये आहेत. साधारणपणे 3 पुस्तकं 50 मिनिटांमध्ये बसवायची असल्यामुळे प्रत्येक पुस्तकाला साधारणपणे 12 ते 15 मिनिटं देण्याचा माझा विचार आहे.
यातनं 45 ते 50 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर इतर वेळ आपल्याला प्रश्नोत्तरांसाठी किंवा चर्चेसाठी वापरता येईल. त्यामुळे तौलनिक लोकमान्य या विषयातलं किंवा या पुस्तकातल्या 2 प्रकरणांचा संक्षिप्त स्वरूपामध्ये अभिवाचन करण्याचा माझा प्रयत्न राहील. सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो की लोकमान्य टिळक आणि काश्मीर हे 2 विषय असे आहेत की याच्यावरती 1 दिवसापासून 7 दिवसापर्यंत दररोज 2 तास एकही मुद्दा रिपीट न करता अशी व्याख्यानं करू शकतो. आता तो विषय 12 मिनिटात बसवायचा आहे म्हणून कधीही मी सहसा अभिवाचनाच्या भानगडीत पडत नाही, पण ती वेळेची मर्यादा पाळायची म्हणून याचा अभिवाचनाचा प्रयोग करून बघतो. आशा आहे की तो तुमच्या पसंतीस उतरेल. लोकमान्य टिळक आणि लालबहादूर शास्त्री हे तौलनिक लोकमान्य या पुस्तकातलं आजच्या अभिवाचनासाठी निवडलेलं मी एक पुस्तक असेल. दुसऱ्याच एका विषयावर काम करत होतो आणि त्याच्या तयारीचा भाग म्हणून 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीबाबत माझं वाचन सुरू होतं आणि त्याच वेळेला तौलनिक लोकमान्य या आपल्या पुस्तकाचंही लेखन सुरू होतं. त्यामुळे असेल कदाचित, पण 2 विषय मनात एक वेगळाच गोफ कळत नकळत गुंफत राहिले आणि असे गोफ गुंफले जात असताना सुरुवातीला जराही वाटलं नव्हतं कधी की लोकमान्य टिळक आणि लालबहादूर शास्त्री अशी तुलना होऊ शकेल. कारण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या मनात या दोन्ही नेत्यांबद्दल कमालीची आदराची भावना असली तरी रूढार्थानं लोकमान्य टिळक हे उग्र आणि कणखर असे नेते मानले जातात, तर लालबहादूर शास्त्री हे मृदू असे नेते मानले जातात. पण जसजसं लालबहादूर शास्त्री यांच्या बाबतीतलं जास्तीत जास्त वाचत गेलो तसतसं लक्षात यायला लागलं की लोकमान्य टिळक आणि लालबहादूर शास्त्री ही व्यक्तिमत्व वेगळीच आहेत. एकाच वेळी एकाच वृत्तीची पण त्याच वेळी वेगवेगळ्या प्रतलावरची अशी ही 2 माणसं आहेत. टिळक आणि शास्त्री या दोघांच्यात एक मूलभूत आणि परिस्थितीजन्य असा एक साहजिक फरक आहे आणि तो म्हणजे लोकमान्य टिळक यांचं निधन झालं तेव्हा ते सत्ताधीश नव्हते, कारण तेव्हा आपल्या देशावर परकीय राजवट सुरू होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर बरोबर 27 वर्ष आणि 2 आठवड्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. कारण 1 ऑगस्ट 1920 ही निधनाची तारीख, 15 ऑगस्ट 1947 हा आपला स्वातंत्र्य दिन. लालबहादूर शास्त्री हे त्या बाबतीत टिळकांच्या मानानं नशीबवान ठरले. शास्त्रींच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात जरी आपल्या देशाच्या राजकीय पारतंत्र्यात झाली असली तरी त्यांनी आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य पाहिलं. नुसतं पाहिलं नाही तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या नवस्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सलग 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर लालबहादूर शास्त्री म्हणजेच शास्त्रीजी यांनी आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 या काळात काम पाहिलं. त्याआधी पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा शास्त्रीजींनी मंत्री म्हणून विविध खात्यांचा, अगदी बिनखात्याचा असा सुद्धा कारभार पाहिलेला होता. टिळक आणि शास्त्री या 2 वेगवेगळ्या काळातल्या 2 राजकीय नेत्यांची तुलना करत असताना त्यांच्यातला फरक सांगणारा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या दोघांचा मृत्यू. टिळकांचा मृत्यू मी आत्ताच म्हटलं तसं 1 ऑगस्ट 1920, खरं म्हणजे 31 जुलै 1920च्या रात्री 12:46 त्यांचा मृत्यू झालाय म्हणून 1 ऑगस्ट, आणि तो मृत्यू नैसर्गिक आहे. वयोमान, ढासळलेलं आरोग्य आणि आयुष्यभर खाल्लेल्या खस्ता यांचा तो परिणाम आहे. अगदी बाकी काही नाही तरी टिळक यांच्या मृत्यूबाबत, लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूबाबत कोणतीही संशयाची सुई किंवा सावली नाही. पण लालबहादूर शास्त्री यांच्या बाबतीत मात्र दुर्दैवाने तसं नाही. 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद इथं शास्त्रीजींचं निधन झालं. पाकिस्तान बरोबरचं युद्ध आपण निर्णायकरित्या जिंकलेलं असून सुद्धा काश्मीरचा काही भाग, तहाचा एक भाग म्हणून पाकिस्तानला देण्याबाबत शास्त्रीजींवर दबाव टाकला जात होता. माझं आजचं दुसरं पुस्तक काश्मीर असल्यामुळे तौलनिक मधलं हा संदर्भ घेतला. तसं करणं शास्त्रीजींना जरा सुद्धा मान्य नव्हतं आणि त्यातून आलेल्या तणावामुळे शास्त्रीजींचं निधन झालं असं मानण्यात येतं. या पुस्तकात नाहीये, परंतु अशा पद्धतीचे उल्लेख शास्त्रीजींच्या विविध राजकीय टप्प्यांवरती CP श्रीवास्तव त्यांचे सचिव होते त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. भाद खेर यांनी अमृतपुत्र नावाचं शास्त्रीजींचं एक चरित्र लिहिलंय, त्याच्यामध्ये असा संदर्भ आहे.
ताशकन फाईल या सिनेमामध्ये काही प्रमाणात ते सूचित केलंय आणि इतरही 3 पुस्तकामध्ये जी भारतीय पंतप्रधानांबद्दलची आहेत. एक विनोद पंचभाईंचं आहे, दुसरं दिस इज हाऊ द प्राईम मिनिस्टर डिसाइड फॉर इंडिया या पुस्तकामध्ये तसा उल्लेख आहे आणि दिस इज व्हेअर माय फॉरेन पॉलिसी वर्क्स असं जे जयराम रमेशचं पुस्तक आहे त्याच्यामध्येही ओझरता का होईना हा संदर्भ आहे. संदर्भ मुद्दा म्हणून सांगतोय कारण त्याशिवाय तौलनिक लोकमान्याला अर्थ राहत नाही. आणि त्यातून आणि अशा पद्धतीची संशयास्पद मृत्यू शास्त्रीजींच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा नेताजी सुभाषचंद्र बोस, नंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पुन्हा मुखर्जींच्या मृत्यूचा संबंध काश्मीरशी आहे आणि आजचा आपला दुसरा विषय काश्मीर आहे. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय आणि लाल बहादूर शास्त्री यांचे मृत्यू संशयाच्या सुईखाली आहेत. अगदी अलीकडे प्रदर्शित झालेल्या ताशकन फाईल्स या सिनेमामध्ये सुद्धा याचं सूतोवाच करण्यात आलंय. निदान असा कोणताही प्रकार लोकमान्य टिळकांच्या निधनाबाबत नाही. अजून एक अत्यंत साहजिक फरक म्हणजे लोकमान्य टिळक आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात असणारा वेळेचा फरक. कारण 23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 हा टिळकांचा आयुष्यपट, तर 2 ऑक्टोबर 1904 ते 11 जानेवारी 1966 हे शास्त्रीजींचं आयुष्य. बनारसला शास्त्रीजींनी लोकमान्य टिळकांची भाषणं जरूर ऐकली होती, पण शास्त्रीजी नंतर गांधीजींचे अनुयायी झाले. असं होण्यात शास्त्रीजींच्या कळत्या घडत्या वयात गांधीजींचा भारतीय राजकारणात प्रभाव वाढता होता. या घटकाचा प्रमुख वाटा आहे हे तर नक्कीच, पण त्याच वेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की 1920 साली टिळकांचं निधन झालं तेव्हा लालबहादूर शास्त्री अवघे 16 वर्षांचे होते. लोकमान्य टिळक आणि लालबहादूर शास्त्री यांच्यात जसं परिस्थितीजन्य फरक होते तितकंच साधर्म्य नसण्याचे काही मुद्दे हे वृत्तीजन्य आहेत. पण असं असण्यातही त्यांच्या दोघांच्यातलं साम्य ठळकपणानं समोर येतं. लोकमान्य टिळक आणि शास्त्रीजी यांच्यात जाणवणारं महत्वाचं साम्य म्हणजे काँग्रेस पक्ष या दोघांचाही उल्लेख कटाक्षाने टाळतं आणि काँग्रेसेतर पक्षांची सरकारं सुद्धा या दोघांचा उल्लेख फार मोठ्या उत्साहानं करतात. अशातला जरा सुद्धा भाग नाही. काँग्रेसेतर सरकार एक वेळ सरदार पटेलांचा उल्लेख करतात, महात्मा गांधी यांचा उल्लेख तर हमखास केला जातो, पण शास्त्रीजींचा उल्लेख कोणतंच सरकार करत नाही. 2 ऑक्टोबर ही जशी महात्मा गांधींची जयंती आहे तशीच आणि तितकीच ती लालबहादूर शास्त्री यांचीही आहे. पण त्या दिवशी सुद्धा शास्त्रींचे होणारे उल्लेख हे अक्षरशः देखल्या देवा दंडवत स्वरूपाचे असतात. टिळक आणि शास्त्री या दोघांचं आयुष्य जवळजवळ सारख्याच कालावधीचं आहे. टिळकांना 64 वर्षाचं तर शास्त्रीजींना 62 वर्षांचं आयुष्य लाभलं. या दोघांची शारीरिक उंची सुद्धा जवळजवळ सारखी आहे. टिळकांची उंची लोकमान्य 5 फूट 5 इंच आणि शास्त्रीजींची उंची 5 फूट 2 इंच. टिळक आणि शास्त्री दोघांच्याही वडिलांचं निधन दोघांच्याही लहान वयात झालं. या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांचा सांभाळ टिळकांच्या काकांनी केला आणि शास्त्रीजींचा सांभाळ त्यांच्या आईच्या काकांनी केला हे लक्षात घेण्याजोगं आहे. त्यामुळे असं नाही, पण लोकमान्य आणि शास्त्रीजी या दोघांच्या मधलं महत्वाचं साम्य म्हणजे दोघांची ही साधी राणी आणि त्याही पेक्षा या दोघांचंही अतिशय स्वच्छ चारित्र्य राजकारणासारख्या क्षेत्रात असूनही. या सर्व घटकांचा परिणाम की कारण हे सांगता येणं कठीण आहे, पण या दोघांनीही कधीही कोणत्याही प्रकारचं आकांड तांडव केल्याचा एकही उल्लेख त्यांच्या कोणत्याही चरित्र गायनात सुद्धा नाही. लोकमान्य टिळक आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कौटुंबिक आयुष्यात सुद्धा काही गोष्टीत साम्य आहे. या दोघांचेही कौटुंबिक वारसदार राजकारणात जरूर आले, पण या दोघांच्याही वारसदारांना या दोघांइतकं राजकीय यश मिळालं नाही. त्यांच्या वारसदारांना यश मिळालं नाही इतकंच ते साम्य नाही, तर या दोघांनीही आपल्या वारसदारांना यश मिळावं म्हणून कोणतेही प्रयत्न कधीही केले नाहीत, हेही त्या दोघांच्यातलं साम्य आहे. अर्थात शास्त्रीजींचा मृत्यू इतका आकस्मिक होता की त्यांना कदाचित तसा वेळही मिळाला नसावा. कदाचित इतका मराठीत दुसरा कुठचाही धोकादायक शब्द नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. त्याचबरोबर या दोघांचं राजकीय चारित्र्य बघता या दोघांनी आपल्या कुटुंबियांच्या सोयीसाठी काही केलं असतं ही शक्यताच उद्भवत नाही. कदाचित हेही कारण असावं की घराणेशाहीचा व्यावसायिक उपयोग करणाऱ्या आजच्या सर्वपक्षीय राजकारणामध्ये या दोघांनाही अनुल्लेखानं मारणं सगळेच पसंत करत असावेत. या दोघांच्या राजकीय वारसदारांमध्ये अजून एक साम्य आहे आणि ते म्हणजे
या दोघांच्याही घरातल्या पुढच्या पिढीनं राजकीय वारसा पलीकडे जाण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यात थोडंसं, फार नाही, थोडंसं का यश त्यांना मिळालं. लोकमान्यांचे एक चिरंजीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, पण दुर्दैवानं त्यांचं अल्पवयामध्ये अपघाती निधन झालं. लाल बहादूर शास्त्री यांचे दोन चिरंजीव अनिल आणि सुनील या दोघांनीही काँग्रेस पक्षाबाहेर पडून राजकीय नशीब आजमावण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्यात त्यांना अल्पकालीन किंवा तात्पुरतं यशही मिळालं, पण ते यश फार काळ टिकलं नाही. टिळक आणि शास्त्री या दोघांच्याही पत्नींचा पतीच्या कार्यावर विश्वास होता, पण त्या दोघींचाही राजकारणामध्ये प्रत्यक्ष सहभाग नव्हता. टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचं निधन झालं तेव्हा लोकमान्य टिळक हयात होते, पण ते मंडालेमध्ये कारावास भोगत होते. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी ललिता गौरी हयात होत्या, पण त्याही काळात शास्त्रीजींच्या पत्नी प्रत्यक्ष राजकारणात उतरल्या नाहीत. अगदी हल्लीच्या परिभाषेत ज्याला सहानुभूतीचं राजकारण म्हणतात, असंही काही त्यांनी केलं नाही. टिळक आणि शास्त्री या दोघांच्याही कौटुंबिक जीवनात अजून एक साम्य आहे, आणि हे साम्य म्हणजे शास्त्रीजींनी त्यांच्या लग्नात हुंडा म्हणून सासऱ्याकडनं फक्त चरखा आणि हातानं विणलेलं काही मीटर कापड स्वीकारलं, तर टिळकांनी त्यांच्या सासऱ्यांकडनं हुंडा म्हणून पुस्तकं स्वीकारली होती. हे सगळं श्रुत आहे. टिळक आणि शास्त्री या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या राजकीय आयुष्यात भोगाव्या लागलेला तुरुंगवासाचा उपयोग त्यांनी वाचन आणि लेखन करण्यासाठी केला, याचे अनेक दाखले आहेत. शास्त्रीजींनी तुरुंगवासामध्ये लिओ टॉल्स्टॉय, अना करेना लिखित पुस्तकं वाचल्याचे संदर्भ आहेत. टिळक मंडाले तुरुंगवास इथं झालेलं त्यांचं गीता रहस्याचं लेखन आणि 4 परकीय भाषा शिकण्याचे त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यात त्यांना आलेलं यश यासाठी ओळखले जातात. टिळक आणि शास्त्री याचा अर्थ म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत छापाचे गणपती होते असं नाही, पण तरीही साम्य आणि फरक हे दोन्ही दाखवणारे 2 मुद्दे, आणि हे आपलं अभिवाचन संपवतो. ते म्हणजे शेती आणि संरक्षण या दोघांनीही एकाच वेळी दिलेला भर. जय जवान जय किसान ही लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा हे त्याचं केवळ एकमेव उदाहरण नाही. लोकमान्य टिळकांनीही 1891 साली नागपूर इथं भरलेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये भारतीय लष्कराला आणि फौजाला लागणाऱ्या सर्व लष्करी वस्तूंचं उत्पादन भारतातच झालं पाहिजे, प्रसंगी त्यासाठी विदेशी गुंतवणूक, विदेशी कामगार, विदेशी तंत्रज्ञान आणि विदेशी बाजारपेठ चालेल, पण ते इथे झालं पाहिजे आणि एतद्देशीयांना शिकवलं पाहिजे, अशा पद्धतीचं गणित आहे. थोडं विषयांतर होईल, पण टिळकांनी अशी मागणी केली. त्यातला एक महत्वाचा मुद्दा की जो आज मितीलाही आपण कुठच्याही थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये वापरत नाहीत. टिळकांनी असं सांगितलं होतं की थेट विदेशी गुंतवणूक, ज्याला हल्ली आपण अलीकडच्या मराठीत FDI असं म्हणतो, ती जर आपल्या देशात येणार असेल आणि त्यातही ती तंत्रज्ञान आणि कौशल्य या स्वरूपामध्ये येणार असेल, तर त्याच्या करार मदारामध्ये पहिलंच कलम असं पाहिजे की ते कुठच्या क्षणी परत जातील आणि त्याच्या आत तिथल्या मंडळींना त्याबाबतचं संपूर्ण प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्या विदेशी गुंतवणूकदाराची असेल. असा कायदा कलम आजही आपल्या थेट विदेशी गुंतवणुकीत नसतं, हे मी माझ्या स्वानुभवातून सांगतो. दोघांचाही शेतकरी आणि शेती याबाबतच्या विचारसरणीमध्येही फार महत्वाचं साम्य आहे. केवळ उपास एवढंच शास्त्रीजींनी शेती करता केलेलं काम नाही, तर शेती, चारा आणि उत्पन्न याची या दोघांनीही आपल्या राजकारणात धोरणात्मकरित्या घातलेली सांगड हे या दोघांचं महत्वाचं साम्य आहे. त्या विषयावर बोलायला लागलो तर कदाचित एक वेगळं 1 तासाचं भाषण होईल, म्हणून पुढच्या मुद्द्याकडे जातो. आजच्या सर्जिकल स्ट्राईक किंवा घुसके मारेंगे धोरणाचे उद्गाते 2 वेगवेगळ्या तऱ्हेनं लोकमान्य टिळक आणि लाल बहादूर शास्त्री आहेत. 1965च्या युद्धात आपण लाहोरपासनं काही फक्त किलोमीटरच लांब होतं, हे घुसके मारेंगेचं पहिलं गणित होतं. आणि याबाबत CP श्रीवास्तव यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक खूप सुंदर प्रसंग दिलाय. 1965चं युद्ध जिंकल्यावर पण मॉस्कोला जायच्या आधी CP श्रीवास्तवांनी शास्त्रीजींना विचारलं, तुम्ही असे इतके सौम्य असताना सुद्धा
या पाकिस्तानमध्ये शिरून हा हल्ला का केलात? आणि शास्त्रीजीने हसून उत्तर दिलं असं CP श्रीवास्तव म्हणतात. त्यांच्या पुस्तकाचं पान नंबर 176 खालनं 6वी ओळ, की तुम्हाला वाटतो तेवढा मी संत माझ्या वैयक्तिक आयुष्यातही नाही आणि राजकारणामध्ये मी देशाचा पंतप्रधान म्हणून वागणं पसंत करतो. लोकमान्य टिळक जेव्हा चिरोल खटला चालवण्यासाठी इंग्लंडला गेले त्यावेळेला त्यांनी जाण्याआधीच केळकरांना सांगितलं होतं, हे युद्ध लांबलं तर मी जिंकेन, पण हे युद्ध लांबलं तर मी खटला जिंकेन, हे युद्ध लवकर संपलं तर मी खटला हरेन, त्याच्यात मी खटला हरण्याची शक्यता जास्त आहे. तर केळकरांनी टिळकांना असं विचारलं, इतकी हरण्याची खात्री आहे तर एवढा खर्च करून जाताय कशाला? तर लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं होतं की मुळातच केवळ ब्रिटिश सरकार एतद्देशीय म्हणजे आपण हिंदुस्थानी एतद्देशीयांवरती खटले भरतं असा समज होता कामा नये. प्रसंगी एतद्देशीय ही इथेच नव्हे तर ब्रिटनमध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध खटला भरतील हे सांगणं हे माझं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हे वैचारिक सर्जिकल स्ट्राईक आहे का याचा विचार करायला लागेल. या दोन भूमिकांमध्ये स्थितीसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष फरक जरूर आहेत, पण तात्विक फरक सुद्धा नाही हे लक्षात घेऊ. ही तात्विक साधर्म्यता हे या दोघांच्यातलं साम्य आहे आणि तपशिलातला फरक हा टिळक आणि शास्त्री यांच्या काळातला फरक आहे. म्हटलं तर फरक, म्हटलं तर साम्य, असा लोकमान्य टिळक आणि लालबहादूर शास्त्री यांच्याबाबतचा एक महत्वाचा विशेष म्हणजे हे दोघं होता होईतो स्वतःविषयी, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि स्वतःच्या कुटुंबियांविषयी कधीही जाहीर विधान करत नसत. लोकमान्य टिळक आणि लालबहादूर शास्त्री. तौलनिक लोकमान्य या पुस्तकातल्या टिळक आणि शास्त्री या प्रकरणाच्या काही निवडक भागाचं अभिवाचन केल्यानंतर या पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणाच्या अभिवाचनाकडे जातो आणि मग त्यानंतर आपण काश्मीर या विषयाकडे जाऊ. हे दुसरं प्रकरण आहे लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास. 1908 सालच्या ब्रिटिश सरकारच्या पोलीस अहवालामध्ये लोकमान्य टिळक यांच्या भाषणाविषयी एक नोंद आहे. त्यानुसार 28 फेब्रुवारी 1908 रोजी रामदास जयंती निमित्त भरलेल्या मेळाव्यात टिळकांनी केलेल्या भाषणात टिळक म्हणतात, राजकारण आणि धर्म एकमेकांच्या बरोबरच वाटचाल करतात. अशा धार्मिक प्रसंगी राजकीय नेत्यांनी देशाबद्दल बोलून जनतेला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली तर तो धार्मिक प्रसंग उत्तम प्रकारे साजरा झाला असं म्हणता येईल. कोणतंही भाष्य यावर मी करू इच्छित नाही. आज लोकमान्य टिळकांनी त्यावेळी केलेल्या विधानाचा अर्थ अत्यंत वेगळ्या प्रसंगी विकृत सुद्धा तऱ्हेनं लावला जाईल. पण 1908 साली आपल्या देशावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि त्यापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळक हर प्रकारे शक्य ते सारं प्रयत्न करत होते. त्या संदर्भात त्या अर्थानं लोकमान्य टिळक यांच्यावरील विधानाकडे पाहिलं तर अगदी अशाच पद्धतीची मांडणी लोकमान्य टिळकांच्या आधी सुमारे 1.5-2 शतकं रामदास स्वामी करत होते हे लक्षात येतं. आणि अशाच पार्श्वभूमीवर हे प्रकरण लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास. तसं पाहिलं तर काळाच्या दृष्टीनं रामदास आणि टिळक यांच्यात 1.5-2 शतकांचं अंतर आहे. कारण 1608 ते 1681 हा समर्थ रामदासांचा काळ, तर 23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 हा लोकमान्य टिळकांच्या आयुष्याचा कालखंड. त्यामुळे असेल कदाचित, पण समर्थ रामदास आणि टिळक असा एकत्र विचार करत असताना लक्षात येतं की त्या दोघांच्यात साम्य स्थळ आहेत आणि विभिन्नता आहे. साम्य आहे असं म्हणताना लक्षात येतं की काही मुद्द्यांवर त्यांच्यात कमालीचं साम्य आहे, तर काही मुद्द्यांवर अगदी बेतासबाद, खरं म्हणजे बादरायण असंही साम्य आहे. तोच प्रकार समर्थ रामदास आणि टिळक यांच्यात असणाऱ्या विरोधाभासी मुद्द्यांबद्दलही आहे. या दोघांचंही जनसंघटन, जनसंपर्क आणि जनसंवाद हा श्वास आहे हे त्या दोघांच्यात असणारं पराकोटीचं साम्य आहे. मात्र त्यासाठी या दोघांनी उपयोगात आणलेल्या साधनांच्या स्वरूपात मात्र फरक आहे. साधनात असणारा हा फरक जितका कालसापेक्ष आहे तितकाच तो व्यक्तिसापेक्ष आणि वृत्तीसापेक्ष सुद्धा आहे. रामदास स्वामी यांनी जनसंघटन आणि त्यासाठी जनसंपर्क या हेतूच्या पूर्तीसाठी मारुती मंदिर आणि मठ यांची स्थापना केली. तिथे होणारी समर्थांची व इतरांची ही प्रवचनं हा त्याचाच भाग होता. तर लोकमान्य टिळकांनी याच हेतुपूर्तीसाठी शिवजयंती उत्सव, गणपती उत्सव, लॉ क्लासेस, केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्र, व्याख्यानं आणि काँग्रेसमधील त्यांचा सहभाग
म्हणजे काउन्सिल आणि पुणा महापालिका यांचं सभासत्व या आणि अशा अनेक साधनांचा वेळोवेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टिळकांनी उपयोग केला. साहजिकच त्यात एक फरक आहे, तो म्हणजे समर्थ रामदासांनी केली ती प्रवचन आहेत, कारण ते आध्यात्मिक संत होते. टिळकांनी केली ती व्याख्यानं किंवा भाषण आहेत, कारण टिळक हे राजकीय नेते आहेत. लोकमान्य टिळकांचं वर्णन पूर्ण वेळ राजकारण करणारा आणि तरीही चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसणारा, मी वाक्य पुन्हा म्हणतो, पूर्ण वेळ राजकारण करणारा आणि तरीही चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसणारा पहिला आणि कदाचित एकमेव राजकीय नेता म्हणजे लोकमान्य टिळक. असं म्हणताना लक्षात ठेवलं पाहिजे की धर्माचं अधिष्ठान हवं पण धर्माचा पेहराव नको, आणि धर्मांधतेला विरोध आहे पण धर्माला नाही. हा मुद्दा समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक या दोघांच्यात आहे. समर्थ रामदासांच्या काळात आपल्यावर मुस्लिम राजवट सुरू असल्यानं साहजिकच एक वेगळा सूर त्यांच्या लेखनात दिसतो. पण त्याच वेळेला रामदास आणि टिळक या दोघांनाही मुसलमान अनुयायी होते, हे इथं आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. हल्लीच्या काळानुसार महाराजांच्या सैन्यात किती मुस्लिम अशी आकडेवारी देणार नाही, पण यांची जर माहिती हवी असेल तर संदेश भंडारींचं वारी नावाचं एक फोटो स्वरूपाचं कॉफी टेबल बुक आहे. त्याच्यामध्ये अशा अनेक मुस्लिम संतांच्या रचना, त्यांचा काळ हे दिलेलं आहे. लोकमान्य टिळक आणि मुसलमान असं एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात असल्यामुळे आता अभिवाचनामध्ये ते घेत नाही. म्हणजे थोडक्यात हा मुद्दा पटला असेल तर तुम्ही माझं पुस्तक विकत घ्या असं सांगतोय असं म्हणलात तरी हरकत नाही. रामदास आणि टिळक या दोघांनीही केलेलं विपुल आणि विविध स्वरूपाचं वेळोवेळी केलेलं लेखन हाही या दोघात समान असणारा मुद्दा आहे. त्यात फरक करायचाच झाला तर रामदासांचं बहुतांश लेखन हे पद्य स्वरूपात आहे आणि टिळकांचं संपूर्ण लेखन अगदी सगळंच्या सगळं हे गद्य स्वरूपात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना लोकमान्य टिळकांनी मोजक्या कविता आणि त्याही संस्कृत भाषेत लिहिल्या असा एक उल्लेख टिळकांच्या आठवणींचे जे 3 खंड आहेत त्यातल्या दुसऱ्या खंडामध्ये येतो. पण त्या कवितांचे उल्लेख किंवा संदर्भ बाकी कुठेही नाहीत. ती उदाहरणं म्हणून अगदी समग्र टिळकमध्ये सुद्धा येत नाहीत. त्याच वेळेला टिळक आणि समर्थ रामदास यांच्या समकालीनांविषयी असणारं अगत्य आणि तटस्थता या बाबतीत दोघांचं कमालीचं साम्य आहे. वेळेच्या अभावी समर्थ रामदासांनी संत तुकारामांविषयी काढलेले उद्गार आणि संत तुकारामांनी समर्थ रामदासांचं केलेलं वर्णन अशा 20 ओव्यांचा संदर्भ मी या पुस्तकात दिलाय, पण वेळेच्या अभावी तो स्किप करून पुढे जातो. लोकमान्य टिळक आणि रानडे, लोकमान्य टिळक आणि गोखले, लोकमान्य टिळक आणि आगरकर, लोकमान्य टिळक आणि रावबहादूर भांडारकर यांची एकमेकांविषयी असलेली मतं हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तोही भाग या प्रकरणामध्ये घेतला असला तरी अभिवाचनाच्या दृष्टिकोनातनं मी तो मुद्दा स्किप करतो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो की समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक हे दोघेही आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर पक्के व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत. मगाशी माझ्या अर्थकारणाचा उल्लेख होता, शेवटी चुकला फकीर मशिदीत जायचाच. समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक हे दोघंही आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत. विचारांची, आचारांची, संस्कारांची आणि संवादाची हे दोघंही भांडवल उभारणी करतात, मात्र त्यात गुंतून पडत नाहीत. एकदा कार्य उभारणी झाली की हे पहिल्यापासून मुक्त होत दुसऱ्या प्रकल्पाचा विचार करतात. अर्थकारणी लोकमान्य टिळक आणि अर्थकारणी समर्थ रामदास हा यांच्यातला एक समान दुवा आहे. खरं सांगायचं म्हणजे हा एका स्वतंत्र व्याख्यानाचा आणि माझा या दोघांबद्दलच्या स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. कदाचित पुढच्या 6 महिन्यात ही दोन्ही पुस्तकं तयार होतील. त्यांच्या काळात समर्थ रामदास सोडून इतर कोणत्याही संतानं, विशेषतः मराठी संतानं अर्थकारण आणि राजकारण यांचा विचार केला नाही, परंतु रामदासांना त्याचं वावडं नव्हतं. टिळकांच्या काळामध्ये गोखल्यांचा आणि फिरोजशाह मेहतांचा अपवाद वगळला आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये दादाभाई नौरोजींचा अपवाद वगळता ब्रिटिश अर्थनीती आणि भारतीय राजकारण, भारतीय जागतिक अर्थकारण आणि भारतीय राजकारण यांची सांगड लोकमान्याने एवढी दुसऱ्या कोणीही घातली नाही.
आणि म्हणून चिरोल खटल्यामध्ये चिरोलचे वकील सर एडवर्ड कार्सन यांनी टिळकांचं वर्णन करताना असं म्हणलं तर की लोकमान्य टिळक या माणसाला शिक्षा होणं आणि हा खटला त्यांनी हरणं हे ब्रिटिश राजवटीसाठी याच्यासाठी महत्वाचं आहे की ब्रिटिश राजवटी विरुद्ध असंतोष उभा करण्यासाठी या माणसानं कोणताही दगड फिरवायचं बाकी ठेवलं नाही. म्हणजे ते ही हॅज नॉट स्पेअर्ड एनी स्टोन टू बी टर्न्ड याचं ते मराठी भाषांतर असावं. नाटक, संगीत, कला, कीर्तन आणि त्याचबरोबर दहशतवाद हा या दोघांचं गणित होतं. पण या बाबतीत लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास यांच्या बाबतीतलं एक महत्वाचं साम्य लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा शब्दावर भर होता पण त्यांना शस्त्राचं वावडं नव्हतं. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर टिळकांचं वर्णन करताना असं म्हणत असत की दिवसा पाहिलेले टिळक आणि रात्री भेटलेले टिळक यांच्यामध्ये फरक आहे. पण तरी सुद्धा या दोघांचंही म्हणणं असं आहे की आपल्या आंदोलनामागे पुरेशी शक्ती उभी केल्याशिवाय उगाच आंदोलन अहंकार म्हणून छेडायचं नाही. कारण त्यातनं जे आंदोलनाला अपयश येतं त्यानं चळवळ 10 पावलं मागे येते. आणि गमतीचा भाग असा की हे मूळ सूत्र आद्य शंकराचार्य यांचं आहे. मग त्या अर्थाने हे दोघं त्यांचे वारसदार आहेत का हे जरूर बघण्याजोगं आहे. याची सविस्तर चर्चा माझ्या भाषण विवेचनाच्या सुरुवातीला मी म्हटलं तसं माझ्या युट्यूब चॅनलवरती सध्या ग्रंथसूक्त हे सूत्र घेऊन जे मी शंकराचार्यांवरती 19 एप्रिल पासून बोलतोय त्याच्यात सविस्तर चर्चा केलेली आहे. या दोघांचाही मार्ग या बाबतीत स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी म्हणजे त्यांचा भारत भ्रमणाचा होता. त्याचं रामदासांनी केलेलं वर्णन ब्राह्मणो फिरतो बरा असं आहे. खरं म्हणजे हे सूत्र भगवान परशुराम, आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक या चौघांबाबतीतही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतो. आणि त्याचं वर्णन करताना रामदास स्वामी असं म्हणलेत, हिंडता पारखी लोका कार्यकर्ता जीवी धरावा. टिळकांचं सूत्र यापेक्षा काही वेगळं नव्हतं. याचं कारण असं होतं की इंडिपेंडंट सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन असं आजच्या परिभाषेत ज्याला म्हणता येईल म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण त्याला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. पण टिळकांनी असे इंडिपेंडंट सोर्सेस अप्लाइड इंटेलिजन्स म्हणून वापरले आणि त्याचे उद्गाते समर्थ रामदास आहेत. मठाधिपती आणि टिळकांच्या लॉ क्लासेसचे स्टुडंट या दोघांनीही त्या काळचा AI म्हणजे अप्लाइड इंटेलिजन्स वापरलाय. हे या दोघांच्यातलं साम्य आहे. समर्थ रामदासांची चतुसूत्री होती तशी टिळकांची ही चतुसूत्री होती. रामदासांची चतुसूत्री भक्ती, शक्ती, युक्ती आणि मुक्ती, तर टिळकांची चतुसूत्री स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. रामदास आणि टिळक यांच्या स्वराज्य संकल्पनेत सुद्धा विलक्षण साम्य आहे. शिक्षण आणि बलसामर्थ्य हे त्यांचे 2 महत्वाचे आधारस्तंभ आहेत. स्वराज्य इतकीच या दोघांनाही असणारी सुराज्याची ओढ हेही रामदास आणि लोकमान्य टिळक यांच्या संकल्पनेत असणारं साम्य आहे. या दोघांच्या लेखन शैलीमध्येही प्रचंड साम्य आहे. दोघांचीही भाषा अत्यंत ओबडधोबड आणि रोखठोक आहे. गोविंदराव तळवलकर लोकमान्य टिळकांच्या लेखन शैलीचं वर्णन करताना असं म्हणतात की लोकमान्य टिळकांची शैली म्हणजे अजंठ्याची लेणी नाहीत. लोकमान्य टिळकांची लेखन शैली म्हणजे वेरूळ आहे. त्याचं एक फक्त छोटं उदाहरण देतो आणि लोकमान्य टिळक या तौलनिक लोकमान्याचं अभिवाचन संपवतो, कारण हे प्रकरण अन्यथा खूप मोठं आहे. लोकमान्य टिळक औरंगजेबाच्या बद्दल लिहिताना समर्थ रामदासांनी असं म्हणलं, औरंग्या बुडाला. आणि टिळक मंडालेहून सुटून आल्यानंतर त्याच्या संबंधात केळकरांनी अग्रलेख लिहिला होता. कारण टिळकांच्या मंडालेच्या काळात नची केळकर त्याची जबाबदारी सांभाळत होते आणि म्हणून त्यांनी तो अग्रलेख लिहून टिळक आले होते म्हणून त्यांना दाखवलं. नची केळकर हे अत्यंत उत्कृष्ट साहित्य सम्राटच म्हणतो आपण त्यांना. त्या अत्यंत उत्कृष्ट अशी नाटकं, तोतयाचं बंडचे लेखक ते आहेत, कीचकवधचे लेखक ते आहेत. त्यांनी त्याला एक अत्यंत नाट्यपूर्ण असं शीर्षक दिलं होतं. टिळकांनी अग्रलेखामधला एक शब्दही बदलला नाही, कारण ते म्हणले तो तुमचा आहे त्याची जबाबदारी माझी, पण मी तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे आणि ते तुमचं अबाधित आहे. फक्त त्यांनी वरचं शीर्षक बदललं, ते नाट्यमय काढून टाकलं आणि टिळक सुटले एवढंच लिहिलं. आता या दोघांच्या बाबतीतलं आनंद भुवन किती वेगळं होतं याचे अनेक दाखले म्हणजे तौलनिक लोकमान्य या माझ्या पुस्तकाचं गणित. आता वेळेच्या अभावी दुसऱ्या पुस्तकाकडे जातो आणि तो म्हणजे काश्मीर. हा विषय आवडतं घेणं माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे.
कारण मी त्या दिवशी भूषण सरांना आणि आता विवेचनाच्या सुरुवातीला म्हटलं तसं काश्मीर हा विषय असा आहे की ह्या विषयामध्ये मी 2010 ते 2020 या काळामध्ये काश्मीर खोऱ्यात निदान 128 वेळा गेलोय. जम्मू परिसरामध्ये मी निदान 108 वेळा गेलोय आणि लेह लडाखमध्ये मी निदान 52 वेळा गेलोय. आणि काश्मीर खोऱ्याचा तर जवळजवळ 78% भूभाग इंच मी पायी फिरलोय. म्हणजे त्याची भलीबुरी किंमत जी काय असते ती मोजून झाली आहे. त्याचं इतकं सार्वजनिक उद्घोष करण्याची काही आवश्यकता नाही. आणि हे करत असताना म्हणजे मी एअरपोर्टवरनं उतरल्यापासून विधान भवनात जायला 22 मिनिटं लागायची कारनी. त्यावेळेला अक्षरशः आपल्याकडं बंपर टू बंपर ट्रॅफिक असतो तसं दोन्ही बाजूनं मिलिटरीचं वाहन आणि मी एस्कॉर्ट मला दिल्यासारखा जातोय आणि तरीही 3 वेळा कार बदलतोय असंही काश्मीर पाहिलं. आणि रात्री 12 वाजता श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवला जातो आणि हजारो लोक असतात हेही काश्मीर पाहिलंय. असं असून सुद्धा तिथल्या अनेक गोष्टींचा माझ्या वैयक्तिक संपर्कातनं माझा आजही वैयक्तिक संपर्क आहे. अशी निदान 400-450 माणसं असतील. गेली 6 वर्षात 3दा तरी काश्मीर खोऱ्यातले, जम्मू मधले किंवा लेह लडाख मधले विद्यार्थी माझ्या घरी राहायला असतात. आणि ह्या अशा व्यक्तींशी असलेल्या संपर्कातनं त्यांच्या आलेल्या वैयक्तिक भूमिकेतनं आणि अनुभवातनं असं हे पुस्तक लिहिलंय. आणि खात्रीपूर्वक सांगतो की या पुस्तकाची सध्या 3री आवृत्ती सुरू आहे आणि याची 4थी आवृत्ती मे अखेर किंवा जून मध्ये येईल. आणि हे पुस्तक आज काश्मीरमध्ये जे 2 केंद्रशासित प्रदेश कार्यरत आहेत त्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसी आणि सोशल डिपार्टमेंट पॉलिसीसाठी इनपुट डॉक्युमेंट म्हणून वापरलंय. त्यातल्या काही भागाचं वाचन मी आपल्यासाठी करतो आणि खात्री देतो की अशा पद्धतीचे प्रसंग बाकीच्या ठिकाणी तुम्हाला मिळण्याची सुतरामही शक्यता नाही. साधारणपणे 2001 पूर्णपणे माफ करा, अजून लोकमान्य टिळकांच्यातनं बाहेर नाही आलो. 1921 हा त्यांचा काळ झाला. 2021 मधला हा प्रसंग आहे. एप्रिल 2021. रिटायर होऊन मला जमथेम 1 वर्षही झालं नव्हतं आणि वैयक्तिक भूमिकेमध्ये पहिल्यांदा जम्मूमध्ये गेलो. आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की जम्मू शहरामध्ये एका विशिष्ट हिंदुत्ववादी विचारांच्या प्रभावाने आलेली मुलींसाठी फार मोठी वसतिगृह चालवली जातात. अक्षरशः 3 दिवसापासून 3 आठवड्यापासून हॉस्पिटलमध्ये सोडून दिलेल्या मुली इथपासनं मोठ्या वयांच्या मुलींपर्यंत या हॉस्टेलमध्ये मुली आणून त्यांचं संगोपन केलं जातं. आज मितीला तिथे 150हून जास्त मुली आहेत आणि त्या वसतिगृहामध्ये मी गेलो होतो. आणि त्याच्या ज्या प्रमुख आहेत त्या आमच्या कौटुंबिक स्नेही होत्या. हे नंतर कळलं की ते माझ्या आईला चांगलं ओळखत असत, कारण माझी आई समितीचं खूप काम करायची आणि त्यापूर्वी इथे होत्या. आता गेली 35 वर्ष त्या काश्मीरमध्ये समितीचं सर्वोच्च पद नाकारून त्या हॉस्टेलच्या किंवा वसतिगृहाच्या प्रमुख म्हणून काम पाहतात. ज्या वेळेला वैचारिक पहिले औपचारिक ओळख करून झाली त्याच्यानंतर त्या मुलींशी बोललो आणि निघत होतो तेवढ्यात पाऊस आला आणि म्हणून त्या म्हणल्या की जम्मूतला पाऊस हा मुंबईच्या पावसासारखा पडायला लागला की सुटला. असं नसतं, 15-20 मिनिटात थांबेल. तोपर्यंत मुली पण त्यांच्या जेवणाची वेळ झाली होती आणि रात्री त्यांच्या अभ्यासाच्या वेळा ठरलेल्या असतात म्हणून परत गेल्या होत्या. त्या वसतिगृहाच्या प्रमुख आणि मी असं दोघंच होतो. त्यामुळे मी मगाशी त्यांना सहज म्हणलं मगाशी मी त्या मुलींसमोर बोललो नाही. मला घरी स्वतःची पोटची मुलगी नसली तरी त्या मुलींना कसं वाटत असेल याची मला कल्पना आहे. तुम्ही म्हटलं मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये असं म्हणलात की इथं राहायला आलेल्या मुली आता 3 जणी इन्फोसिस, TCS, विप्रो, पर्सिस्टंट सारख्या ठिकाणी लागल्या, 15 जणी, आणि त्यातल्या 3घींची लग्न झाली. तर या लग्नानंतरच्या त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या का, हा विचार किंवा हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं. हा मुद्दा मांडायचा म्हणून मगाशी प्रस्तावना केली. या पायी फिरण्यातनं आणि वैयक्तिक संपर्कातनं अशा गोष्टी येतात. तर ह्या मुली ज्या असतात त्या साधारणपणे दहशतवाद्यांनी ज्यांचे आईवडील मारलेत, घरातली सगळी माणसं वारली आहेत, त्याची सरकारी मदत नातेवाईकांनी घेतल्यानंतर या मुली सोडून दिल्या जातात. परंतु त्या घडत्या नघळत्या वयामध्ये त्यांनी नेमकं काय पाहिलंय, त्यांनी नेमकं काय अनुभवलंय, त्यांच्यावरती नेमकं काय झालंय, अशा पद्धतीची कुठचीही माहिती आपल्याला उपलब्ध नसते. कारण 3 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, 9 महिन्याच्या, 2 वर्षाच्या, 5 वर्षाच्या अशा सुद्धा त्या मुली असतात आणि त्यांची कुठच्याही प्रकारची वैद्यकीय
तपासणी करणं हे मानवतेला धरून होत नाही. आणि ह्या पार्श्वभूमीवरती मी हा प्रश्न विचारला होता. मी शब्दामध्ये घातलं नसलं तरी त्या वसतिगृहाच्या प्रमुखांना लक्षात आलं होतं आणि त्यांना माझ्या आईचाच रेफरन्स लागल्यामुळे माझी सगळी पार्श्वभूमी तोंडपाठ झाल्यातली गत होती. आणि म्हणून मग त्या सहज असं म्हणल्या की तू हा प्रश्न का विचारतोयस हे मला माहिती आणि मला हे आवडलं की तू तो मुलींसमोर म्हणला नाहीस. त्या म्हणल्या 3 लग्नापैकी दोघांच्या मध्ये कोणतीही अडचण आली नाही, पण एकात मात्र अडचण आली. कारण झालं तर असं की त्या मुलीचं लग्न, त्याची सगळी पार्श्वभूमी जी काही ज्ञात होती वसतिगृहाला, ती पूर्णपणानं त्या नवऱ्याकडच्या सगळ्या नातेवाईकांना आणि नवऱ्या मुलाला सांगून केली होती. तो मुलगाही मिलिटरीमध्ये चांगल्या पदावरती होता. तो म्हणला यात त्या मुलीचा काही दोष नाही, मी हे लग्न करायला तयार आहे. परंतु ज्या क्षणाला आपण सिनेमामध्ये कितीही रोमॅन्टिक पाहिलं तरी ते जे काही वैवाहिक आयुष्य सुरू होतं त्या वयाला तिनं काहीतरी पाहिलं होतं आणि त्या क्षणाला तो वैवाहिक अनुभव सुरू व्हायच्या क्षणाला ती व्हायलंट झाली. आणि लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या काळामध्ये त्या स्त्रीचं पुनर्वसन करणारी एकही योजना आपल्याकडे नाही. मला सांगायला आनंद वाटतो की या पुस्तकातला हा मुद्दा वाचल्यानंतर काश्मीरच्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या बरोबर ज्या काही माझ्या मीटिंग झाल्या त्यातनं, ज्याला आपण वुमन एम्पॉवरमेंट डिपार्टमेंट म्हणतो, त्यातनं अशा पद्धतीच्या मुलींसाठी वेगळ्या रिझर्वेशन असा शब्द न वापरता पण प्राधान्यक्रमानं नोकरी देण्याचं काश्मीर सरकारनं ठरवलं, हे लक्षात घेण्याजोगं आहे. अशा पद्धतीचे अनेक मुद्दे तुम्हाला इथे दिसतील. कारण आपल्याला इथं बघून पटकन लक्षात येत नाही. या पुस्तकात नसलेला फक्त एक प्रसंग सांगतो. माझ्या पुढच्या आवृत्तीमध्ये तो तसाही घेणार आहे. अगदी आत्ता जानेवारी महिने आपल्याला इथं बसून फार वेगळ्या पद्धतीनं विचार करतो. आता नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये आणि जानेवारीच्या शेवटच्या 15 दिवसात अशा 2 टप्प्यांमध्ये एकदा काश्मीर खोऱ्यातली आणि एकदा लेह लडाख मधली मुलं माझ्याकडे राहायला आली होती. ती काश्मीर खोऱ्यातली मुलं आली, त्यांच्या शाळेत मी 5-6 वेळा गेलोय, माझी पत्नी गेली आहे. त्यांची शाळेतली आधी मुलं त्याच्या आधी कधी माझ्याकडे आलेली आहेत. यानं त्या स्वरूपामध्ये त्यांच्याशी कधी ना कधीतरी फोनवर बोलणं होतं. त्यामुळे तशी औपचारिकता नव्हती. ती मुलं किती, एक 5वीत होता आणि एक 8वीत होता. तो आल्या आल्या मला असं म्हणला, तुम्ही घरात बघा कशी भाषा बदलते वातावरणातनं. तर चप्पल काढली, हातपाय धुतले आणि सगळ्यांना नमस्कार वगैरे केले. ते काश्मीर संस्कृतीमध्ये फार असतं. आणि मग तो मला म्हणला, आज संध्याकाळी आपण सिनेमा बघायला जायचं का? धुरंधरचे दिवस होते, धुरंधर 2 नाही. म्हटलं हो जाऊया की. तर मी डोंबिवलीत राहतो. तो पटकन म्हणला, फक्त म्हणला ना, मी तुमच्या घराची रेखी करून आलोय. भाषा बघा, कारण त्या वातावरणात तो शब्द जास्त आहे. म्हणला तर तू काय माझी रेखी केलीस? तो म्हणला नाही, तुमच्या घरापासून माणकोली ब्रिज जवळ आहे म्हणला. म्हणलं मग तुला तो माणकोली का बघायचा आहे? तर तो म्हणला की त्या धुरंधर मध्ये एक शॉट आहे, धुरंधर 1 बरं का, धुरंधर 2 नाही, की त्याच्यामध्ये तो जीप वरती संजय दत्त बसलाय आणि अक्षय खन्ना त्याला भेटायला येतो. तो आमच्या डोंबिवली ठाण्याच्या मधल्या माणकोली ब्रिजवर शूट झालाय. तो म्हणला ती जागा आधी बघू आणि मग आपण सिनेमा बघायला जाऊ. तर मी त्याला असं म्हणलं, एवढा सगळा तू अभ्यास केलायस, मग तू सिनेमा काश्मीरमध्ये का नाही बघितलास? म्हणजे इतका त्या विषयाशी मी इन्व्हॉल्व्ह असताना सुद्धा माझ्याही डोक्यातच नाही आलं. तो म्हणला म्हणजे काय? अरे म्हणलं म्हणजे काय आम्ही इथे म्हणलं सगळे वाचतो तर 70 पट 700 पट 800 पट शूटिंग वाढलंच आहे काश्मीरमध्ये. तो मुलगा हसून म्हणला, 8वीतला होता. तो हसून म्हणला, ते शूटिंग वाढलं का नाही काय मला काय माहिती नाही, पण म्हणला शूटिंग बघून काय सिनेमा बघता येतो का? म्हणलं म्हणजे काय? तो म्हणला, शेखरदा काय तुम्ही बोलता? म्हणला हो, 1985 सालपासून अख्ख्या काश्मीरमध्ये एकही थिएटर उघडच नाही. आता लक्षात येतं, अशी कुठचीही घटना आजही आपण सुरक्षा म्हणून करू शकत नाही. किती साध्या साध्या गोष्टी असतात. या पुस्तकामध्ये त्याबद्दलचा लेख आहे. पुढचा जो प्रसंग सांगतोय तो अभिवाचन न करता अशाच पद्धतीनं नॅरेशन म्हणून सांगतो. त्यांच्या आधीची जेव्हा मुलं आमच्याकडे राहायला आली होती, ती खूप दमली होती. तर त्यांना माझ्या पत्नीनं असं विचारलं की तिला एका कौटुंबिक कार्यक्रमाला जायचं होतं आणि ती ज्या फॅमिलीत जायचं होतं ते अक्षरशः अगदी माझ्याच घरातले आहेत अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्या मुलांना नेणं सुरक्षित होतं. म्हणून ती म्हणली, तुम्ही येत असाल तर आपण कारने जाऊया. तर ते म्हणले, आपण त्यांच्याकडे उद्या जाऊ, आम्हालाही भेटायला आवडेल, पण आज आम्ही विश्रांती घेतो. मग ते घरी होते म्हणून आपली एक मॅच चालू होती. त्या भारत पाकिस्तान नव्हती, आधीच सांगतो. आणि ही मुलं थोडी मोठी होती, एक 10वीतला होता आणि एक 12वीतला होता. तर ती मॅच आपण जिंकलो आणि ती मॅच जिंकल्यानंतर
तो 12वीतला मुलगा इतकं पटकन म्हणला, तो म्हणला, "अहो भारत मॅच जिंकतं, तरी तुमचे लाईट चालू राहतात, इलेक्ट्रिसिटी चालू राहते. भारत मॅच जिंकतं तरी तुमचं व्हॉट्सअप आणि नेटवर्क सुरू राहतं. असं काही असतं याची सवय सोडा, हे सुद्धा आम्ही कधी स्वप्नात आणलं नव्हतं. आता तुमच्या लक्षात येईल की आज उधमपूरवरती हल्ले का होतात." त्याच्या पलीकडचं एक उदाहरण सांगतो आणि पुढच्या प्रसंगाकडे जातो, की ही मॅच आम्ही बघत असताना माझी पत्नी बाहेरनं यायची होती. ती सुरुवातीला ती मॅच बीच मध्ये ती रमली होती, पण ती जाताना सांगून गेली ती की बाबा मी 6, 6:15 पर्यंत येते. ते 5, 5:15 पर्यंत एकदम प्लेझंटली मॅच एन्जॉय करत होते. मग ते 5:15 नंतर दर 2 मिनिटांना मला विचारत होते, "दीदी कधी येईल, दीदी कधी येईल." मला कळत होतं ते का विचारतायत ते, पण मला त्यांना त्रास नव्हता द्यायचा. तर मी गमतीने म्हणलं, "मी काय एवढी बोरिंग कंपनी आहे का?" ते म्हणला, "नाही बोरिंग नाही, पण दीदी काय येत नाही." सुदैवानं अर्ध्या पाऊण तासात तिचा फोन आला की बाबा मी डोंबिवली स्टेशनला उतरलीये, त्या मुलांना विचारताना काय हवं असलं तर मी घेऊन येते. तर म्हणे, "नको नको दीदीला यायला सांग." तर त्यांनी विचारलं, "रिक्षाने यायला दीदीला किती वेळ लागेल?" मी म्हणलं, "2 मिनिटात 3 मिनिटात येईल." त्यांनी फोन असा घाईघाईने असा फेकला सोफ्यावरती. त्यावेळेला मी 4थ्या मजल्यावर राहायचो. त्या लिफ्टच्या 2 बाजूला हे दोघं मुलगे जाऊन उभे राहिले आणि ती माझी पत्नी माझ्या मजल्यावर लिफ्टमधनं पुरती बाहेर नाही आली, तर ती म्हणली, "काय दीदी आम्ही केव्हाची तुझी वाट बघतोय. अहो आता आमच्या डोंबिवलीच्या बिल्डिंग ते लिफ्टपासनं माझ्या ब्लॉकमध्ये यायला असं किती वेळ लागणार आहे?" तर माझी बायको चप्पल काढता काढता घरात शिरल्यावर म्हणली, की "बघ म्हणली इतके वर्ष मी तुझ्याशी लग्न झाले करून, तरी तू आयुष्यात कधी म्हणला नाहीस मी तुझी वाट बघत होतो. ती काल नाही आली मुलं, ती आज सकाळी नाही आली मुलं ती म्हणतायत." मला बॅकग्राऊंड माहिती होते. म्हटलं थांब जरा याचं उत्तर त्यांचं जेवण होऊ दे बिचाऱ्यांचं रात्रीचं. ते दिवसा दमून आले ते दुपारी नीट जेवले नाहीयेत. मग रात्री आम्ही गप्पा मारीत बसलो तेव्हा मी त्याला म्हणलं, "तू असं का म्हणला?" तो 12वीतला मुलगा मला असं म्हणला. तो म्हणला, "दादा दीदीला यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी ती घरी परत येईल याची तुला खात्री होती. आमच्याकडे म्हणला संध्याकाळी स्त्री तर सोड रे, एखाद्या व्यक्तीला यायला 2 मिनिटं जरी उशीर झाला ना, तरी आमच्या मनातली पहिली भावना याला कोणी मारलं नसेल ना अशी असते." ही 2018 मधली गोष्ट आहे. पण कल्पना करा या सर्वंकष भीतीवरती आपण जे म्हणतो ना अनटाइमली डेथ, ती अनटाइमली डेथ यातनं येते का? मनातनं ती भीती त्यांच्या कळत्या नकळत्या वयामध्ये कुठे जातीये हे आपल्याला कळत नाही. हे केवळ त्याच भूमिकेवरती होतं अशातला भाग नाही. एक दुसरं अभिवाचन करतो कारण ते महत्वाचं कारण आहे. 2012चा हा प्रसंग आहे. 2012ला असाच एका ऑफिसच्या मीटिंग करता सकाळी जाऊन संध्याकाळी परत असं टूर होती. कारण त्यावेळेची परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण त्या एका विशिष्ट तारखेला मला ती मीटिंग करायचीच होती. कारण कितीही दहशतवादी वातावरण असलं तरी मला तिथे यायचंय आणि भारत तुमच्या बरोबर आहे हे दाखवायचंय. हा काही माझ्या ऑफिसच्या नोकरीचा भाग नव्हता, पण कदाचित माझ्या आडनावाचा आणि नावाचा तो दुष्परिणाम असेल. आणि त्यामुळे स्पष्ट होतं की सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं. सकाळी जाऊन संध्याकाळी परत असल्यामुळे हातात कुठचंही लगेज नव्हतं. त्यावेळेला दहशतवाद इतका सर्वोच्च बिंदूवरती होता की कुठचीही खाजगी वाहन उपलब्ध नव्हतं. त्यामुळे माझ्या नेहमीच्या संकेताचा आणि शिरस्त्याचा भंग करून कधी नव्हे ते मी राज्य सरकारचं वाहन घेणार होतो. राज्य सरकारच्या वाहनांना आजही जम्मू काश्मीरमध्ये कुठच्याही प्रकारची नंबर प्लेट नसते हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे माझा फोटो ऑफिसनी त्यांच्या ऑफिसनी त्या ड्रायव्हरला दिला होता आणि त्याच्यावरनं तो मला शोधणार होता. माझ्याकडे ड्रायव्हर कोण आहे हे माहिती नव्हतं. तो आला नव्हता त्यामुळे मी ऑफिसला सांगत होतो की तिकडे जा. आणि आपल्याला माहितीये की मोबाईल हे खरं म्हणजे आपलं वर्णन नसतं, हँडसेटचं वर्णन नसतं, पण मोबाईलवर बोलताना आपण नकळत आपल्या इकडे तिकडे फिरत बोलतो. त्यामुळे श्रीनगर एअरपोर्टवरच्या पोलिसांनी मला हटकलं आणि मग शेवटी मी कोण आहे का नाही, हातात सामान नाही आणि हा माणूस फिरतोय म्हणल्यानंतर त्याला आणखीन काळजी वाटली. त्यांनी मला आधार कार्ड वगैरे दाखवायला लावलं. आधार कार्डावरचं माझं नाव पाहिल्यानंतर मात्र ट्रान्सफर सेन झाला, कारण तो हिंदू मराठी ऑफिसर होता. तो म्हणला, "मला भाव लेले गुलजार या पुस्तकाचे लेखक चंद्रशेखर टिळक तुम्हीच का?" म्हटलं हो. त्यामुळे नंतर तो म्हणला, "चहा प्या." म्हटलं नको, असं काही मला मिटिंगला जायचंय. तेवढ्यात गाडी आली. मी माझ्या कारमध्ये बसलो तर तो शांतपणे मी कारमध्ये बसल्यानंतर म्हणला, "सर 2 गोष्टी." म्हटलं बोला ना. तो म्हणला, "एक तर तुमच्या गळ्यात जे ऑफिसचं आय कार्ड आहे ते आता परत जाताना विमानाच्या सीटवर बसलात आणि विमानाने टेक ऑफ केलं कीच गळ्यातनं काढा, तोपर्यंत काढू नका." आणि मग आणखीन मान खालती झोपवून म्हणला, "सर अजून एक सांगतो." म्हणलं काय?
तर तो म्हणला, तुमच्या कपाळावर गंधाचा टिळा आहे, तो जरा सुद्धा पुसू नका. तोपर्यंत माझ्यात लक्षात नव्हतं माझ्या कपाळावर गंधाचा टिळा आहे. झालं होतं असं की तो सोमवार होता आणि त्यावेळेला माझं 16 सोमवारचे उपास सुरू होत आहे. त्यामुळे घाईघाईनं सकाळची पूजा करून तसाच गेलो होतो आणि संध्याकाळी घरी येऊन पूजा करून पाणी प्यायचंच नसतं. ती काय पूजा असेल ते करून उपास संपला असं म्हणायचं असं डोक्यात होतं. पण त्या गडबडीत ते गंधाचा टिळा राहिला होता. आम्ही पुरुष मंडळी विमानतळातल्या वॉशरूम मध्ये गेलो, तोंड धुतलं तरी सुद्धा कुंकू सारखा झारायलाय का असं बायका जसं बघतात तसं गंधाकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे ते अर्धवट राहिलं होतं. मला वाटलं की मी चुकीचं ऐकलं. म्हणलं मी गंध ठेवू असं म्हणताय की गंध पुसू असं म्हणताय. तर तो सिक्युरिटी ऑफिसर मला असं म्हणला, सर गंध ठेवा असं म्हणतायत. म्हटलंय कितीतरी वर्षांनी एका हिंदू पंडिताला केंद्र काश्मीर सरकारनं मीटिंगसाठी दहशतवाद टोकावर असताना सुद्धा इतमामानं आणि मानमराताबानं आज विधानसभेत सचिवालयात बोलावलंय. हेही होतं, हेही पाहू ना. की मला माझं मोठेपण किंवा त्या सेक्युरिटीचं मोठेपण सांगायचं नाहीये. बारीक बारीक इतक्या ज्या दुखावलेल्या संवेदना आहेत त्यांना एकत्र आणायचं आहे. त्यासाठी कलम 370 रद्द करणं ही एनेबलिंग प्रोव्हिजन आहे, ती एम्पॅनलिंग प्रोव्हिजन नाही. हे लक्षात आणणं हेच काश्मीर या प्रसंगाचं किंवा पुस्तकाचं माझ्या वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतरचा एक प्रसंग सांगतो आणि माझ्या पुढच्या प्रसंगाकडे जातो आणि तो आहे विप्पन पंडित या माझ्या एका ड्रायव्हर बद्दल. विप्पन पंडितचं वैशिष्ट्य असं आहे की विप्पन पंडित हे गणित फार वेगळं आहे. तरुण मुलगा होता. तो माझ्याबरोबर 10 दिवस मी रिटायर झाल्यानंतरच्या माझ्या टूरमध्ये होता. आणि विपन्न याचा अर्थ शब्द नीट घ्या, विपन्न नाही. मराठीत विपन्न म्हणजे अखंड दारिद्र्य आणि कशीरमध्ये विपन्न म्हणजे भावनिक, बौद्धिक, आर्थिक समृद्धता. कशीर हा शब्द फार वेगळ्या पद्धतीचा आहे. परत कधी प्रसंग आला आणि फक्त काश्मीर या विषयावर बोललं तर तो प्रसंग सांगेन. कशीर ह्या पुस्तकाचा एकच रेफरन्स सांगतो, पण त्या पुस्तकात हा उल्लेख नाही. कशीर ही भैरप्पांची कादंबरी आहे आणि उमा कुलकर्णींनी त्याचा अनुवाद केलेला आहे. काश्मीर या पुस्तकावरती ह्या पुस्तकाचा माझा रिव्ह्यू की जो उमाताईंनाही मनापासून आवडलाय तो, आणि एका त्यांच्या आवृत्तीमध्ये त्यांनी तो घेतला होता, तो माझ्या आवृत्तीमध्ये त्यांनी घ्यायची मला परवानगी दिली आहे. तो विषय नाहीये. तर माझ्या असं लक्षात आलं होतं की कशी संस्कृती आहे ती, की त्याचं लग्न ठरलं असावं असं मला अंदाज आला. कारण दरवेळेला मी चहा प्यायला उतरलो की त्याला चहा प्यायला बोलवलं की सांगायचं 5 मिनिटं. मलाही घरी तरुण मुलगे आहेत 2 आणि मी ज्या टीमचं नेतृत्व करायचं ऑफिसात त्या 250 जणांचं ऍव्हरेज 26 होतं. त्यामुळे फोन म्हणजे लग्न ठरलंय हे कळायची मला खात्री असते. ते एकमेकांना ऍज इज व्हेअर इज सारखं दाखवावं लागतं. तर म्हणून एक दिवशी लवकर येताना मी सहज म्हणलं, विपन तुझं लग्न ठरलंय का? तो उडाला. म्हणला हो. मग म्हणलं आता असं कर, आपण वेळेच्या आधी पोचतोय, मला सोड इथे आणि तू त्यांना भेटायला गेलास तरी चालेल. तो म्हणला नाही मी जाणार नाही, मी जाऊ शकणार नाही. म्हणलं का रे बाबा, हल्लीच्या मुली काय डिमांडिंग असतात हे मला सून आहे आणि माझ्या कलिगची लग्न झालेत त्यामुळे मला कल्पना होती. म्हणलं का रे, ती नाराज आहे का किंवा तुझ्या घरनं विरोध आहे का? तो म्हणला नाही नाही, घरनं विरोध नाही, आमचं लव्ह मॅरेज आहे, पण आमच्या दोन्ही घरांची गेली 8 पिढ्यांची मैत्री आहे, आम्ही विस्थापित एकाच वेळेला झालोय. पण म्हणला तसं नाही. म्हणला आमच्याकडे संस्कृती आहे. माझा म्हणला साखरपुडा झालाय, माझं लग्न व्हायचंय. मग म्हटलं तर त्याचा काय संबंध आहे? उलट म्हणलं साखरपुडा झाला आणि लग्न व्हायचंय म्हणजे काय? म्हणलं लर्निंग लायसन मिळालेलं आहे, आता फक्त परमनंट मिळायचंय. आपली मुंबई भाषा हो. तो म्हणला सर तसं नाहीये. आमच्याकडे म्हणला एंगेजमेंट झाल्यानंतर मुलीच्या घरी दुल्ह्याला त्याच्या लग्नाची तो बारात घेऊन जातो तेव्हाच जाता येतं. या मधल्या काळामध्ये सूर्यास्तानंतर मी जाऊ शकत नाही आणि तो सूर्य बुडतोय हे लक्षात घ्या. याला काश्मीरी संस्कृती असं म्हणतात. मला वाटतं अभिवाचनापेक्षा ही उदाहरणं अशासाठी दिली की एका वेगळ्या शब्दांमध्ये यातले काही उल्लेख माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये आहेत. आणि तिसरा विषय गुलजार. गुलजार, आता मी मगाशी म्हणलं तसं काश्मीरची ही माझ्या 3री आवृत्ती सुरू आहे, 4थी येईल. गुलजारची ही माझी सध्या 3री आवृत्ती सुरू आहे, 4थी आवृत्ती येईल. काश्मीर आणि गुलजार हे दोन्ही एकाच प्रकाशकाचे, मोरयाचे असल्यामुळे त्याची 4थी आवृत्ती कदाचित मे अखेरीला किंवा जून मध्ये येईल. टिळकांचा प्रकाशक भाग्यश्री प्रकाशन कोल्हापूर असल्यामुळे ते वेगळं आहे आणि सध्या जरा मलाही त्याच्यात काही मोठ्या प्रमाणावर बदल करायचे आहेत. त्यामुळे ती आवृत्ती जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात येईल. गुलजार म्हटल्यानंतर 2 गोष्टींचा उल्लेख करणं मला फार महत्वाचं वाटतं. अजून 5 मिनिटं बोललं तर चालेल का? थांबूया.
नाही थांबूया मला वाटतं. बिलकुल बिलकुल, बोला बोला. हा, गुलजार अगदी थोडक्यात घेतो आणि मग थांबतो. गुलजार ह्या पुस्तकाविषयी मी एकच म्हणेन की ते गमतीने जन्माला आलं. याचं कारण असं झालं की त्यावेळेला मी लोकसत्तेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर लिहित असे. म्हणजे गमतीने लोकसत्तेच्या एडिटोरियल डिपार्टमेंटमध्ये असं म्हटलं जायचं की शेखरचा एक लेख आठवड्यात छापला नाही तर कदाचित पुढच्या आठवड्यात पेपर काढायचा नाही, असं आमचं बंधन आहे. त्यामुळे अक्षरशः वेगवेगळ्या विषयांवरती लिहायचो. आता त्याचं दुसरं टोक झालंय, ती गोष्ट वेगळी. परंतु त्यांना रविवारची आवृत्ती ही कलर काढायची होती. त्यांचं पहिलं पेज आणि चौथं पेज हे कलर असेल आणि दुसरं आणि तिसरं कलर नसेल, असं ते होतं. तर ते मला म्हणजे एखादा जरा चांगला विषय सुचवा ना. तर त्यात एक कलर, काही कलर असेल, काही कलर नसेल. म्हणजे 1, 2 आणि 7, 8 हे कलर असेल आणि 3, 4, 5, 6 हे मधलं पेज कलर नसेल, असं काहीतरी ते होतं. मी म्हणले हे म्हणजे अर्ध रंगीत अर्ध, हे म्हणजे म्हटलं हे तिन्ही सांजे सारखे आहे. तर म्हणलं गुलजारच्या तिन्ही सांजा असा विषय घ्या ना. तर ते मला म्हणले तूच लिही. म्हणलं मी काय लिही, मी आपलं सुचलं, मला वाटलं गंमत चालली आहे. पण ते माझ्यासाठी थांबले आणि मी ते त्यांना एकदा त्यांच्याच ऑफिसमध्ये बसून अक्षरशः पाऊण तासात तो लेख लिहून दिला. त्या झपाट्यानं मी गुलजारवरचे 3 लेख लिहिले. सुदैवाने गुलजार साहेबांपर्यंत ते अरुण शेवत्यांनी पोचवले आणि ते गुलजारांना आवडले. त्यातनं हे पुस्तक जन्माला आलं. फक्त ह्या 3 लेखांचं पुस्तक नाहीये. तिसऱ्या आवृत्तीत याच्यामध्ये 28 प्रकरण आहेत, 23 प्रकरण आहेत. चौथ्या आवृत्तीत ती 28 असतील. गुलजार म्हटल्यानंतर गीतकार गुलजार हे गणित येतं. पण त्यांना किती वेगळ्या पद्धतीची संवेदनशीलता असते याचं उदाहरण देतो. मगाशी आत्ता अगदी आपण काश्मीर बद्दल बोललो, तो मुद्दा घेतो आणि गुलजारांच्या बद्दलचं एक अभिवाचन करून थांबतो. की गुलजारांच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल तर काश्मीर हा विषय असा आहे की काश्मीर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यावरती आपल्याकडे हिंदी किंवा मराठीमध्ये नाटक किंवा सिनेमा फार मोठ्या प्रमाणावर येत नाही. आणि आलं तर ते चालत नाही. अलीकडचे अपवाद वगळूया. आणि तरी सुद्धा काश्मीरवरचा पहिला सिनेमा जर हिंदीत कोणी काढला असेल अलीकडच्या काळामध्ये तो गुलजार साहेबांचा आहे आणि तो माचीस हा आहे. तर ज्या वेळेला मला भावलेलं गुलजार प्रसिद्ध झालं आणि मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली, त्यावेळेला कशावरनं तरी विषय निघाला. तर ते मी त्यांना म्हणलं की मला एका सिनेमाविषयी खरं म्हणजे इथे लिहायचं होतं, पण ते विषय संवेदनशील असल्यामुळे मी लिहिलं नाही. म्हणले कुठचा सिनेमा? तर मी म्हणलं माचीस. ते म्हणले काय रे, त्याच्यात काय संवेदनशील आहे? तर मी म्हणलं खरं सांगू का सर, तुम्ही तो माचीस काश्मीरवरती लिहिलाय. ते काश्मीर दहशतवादाचं चित्रण आहे. पण म्हटलं अख्ख्या सिनेमामध्ये तुम्ही काश्मीर हा शब्दच वापरला नाहीये. तो हिमाचलमध्ये आहे, तो पंजाबमध्ये आहे, तो हरियाणामध्ये आहे, असं लिहिलंय. पण मग ते म्हणले मग तो काश्मीर विषयी आहे, तुला असं का वाटलं? म्हणलं असं वाटलं म्हणजे म्हणलं काहीतरी गंमत जम्मत होते म्हणलं. म्हणलं त्यातलं एक शॉट आहे, चंद्रचूड सिंग नावाचा त्याच्यामध्ये नायक आहे. तो एक वाद्य वाजवत चांदण्या रात्री नदीत बसलाय असं ते होतं. ते गाणं तुमच्या डोळ्यासमोर आलंय. तर पण म्हटलं त्याच्यावरनं लक्षात आलं. म्हणले ते कसं काय तुझ्या लक्षात आलं? म्हणलं अहो तुम्ही ती जी नदी दाखवलीत ना, अशी नदी पंजाबमध्ये पण नसते, अशी नदी हरियाणामध्ये पण नसते, अशी नदी हिमाचल प्रदेशमध्ये पण नसते, अशी नदी फक्त म्हणलं श्रीनगर खोऱ्यामध्ये असते आणि लेहच्या खाली झंस्कार व्हॅलीत असते. ते म्हणले तुला कसं माहिती? मग मगाशी जी आकडेवारी सांगितली ना, त्यातली काही आकडेवारी मी गुलजार साहेबांना सांगितली होती. आणि त्यावेळेला ते म्हणले की अरे आपल्याला विषय पोचवायचा आहे, त्या माणसाचं जिणं दुर्मिळ करायचं नाही. गुलजार साहेबांची ही संवेदनशीलता अनंत वेगवेगळ्या ठिकाणी दिसते. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गुलजार साहेबांच्यातला कथालेखक. गुलजार म्हटल्यानंतर गीतकार हा विषय जाणीवपूर्वक मी या पुस्तकात टाळलाय. कारण एकदा हिंदी सिनेमांचा गीतकार गुलजार म्हणलं ना की दुसरं काहीही दिसत नाही. गुलजार काय पद्धतीचं लिहू शकतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मायकेल अँजेलो ही त्याची कथा. या कथेवरचं माझा अत्यंत छोटा लेख वाचतो आणि आजचं अभिवाचन पूर्ण करतो. चव, रंग, रूप, वास आणि सहवास याच्या संबंधित अवयवांपेक्षा ती मनावरच जास्त रेंगाळते. ही भावना गुलजारांचं साहित्य सातत्यानं अधोरेखित करत असतं. त्यांची गाणी, गझल, कविता यांच्या इतकंच त्यांचं कथाही हे वारंवार सिद्ध करतं. रावीपार कथा संग्रहातलं मायकेल अँजेलो ही कथा त्याचं समर्पक उदाहरण. सुप्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ आणि कवी मायकेल अँजेलो यांच्याविषयीची ती कथा. अँजेलोचा काळ 1475 ते 1564. सेंट ख्रिस्ताईन या मिलिगेरीतील चॅपेलचं काम करताना त्याला आलेला अनुभव शब्दबद्ध करणारी ही कथा.
जुन्या नव्या करारातल्या घटना आणि प्रसंग या चॅपेलच्या भिंतीवरती आणि घुमटाच्या आतील वर्तुळाकार भागावर चित्रित करण्याचं ते काम. ज्याची त्याच्या लहानपणी छोट्या येशूचं चित्र काढण्यासाठी मॉडेल म्हणून निवड न केली, त्याच मॉडेलची निवड मारासोलीने याची पुढे येशूच्या वधाला प्रमुख हातभार लावणाऱ्या जुडासचं चित्र रंगवण्यासाठी मायकेल एंजेलो नकळतपणे करते. हा त्या कथेचा गाभा. या छोटेखानी कथेत गुलजार ज्या ताकदीने पण अल्पाक्षरी पद्धतीनं मायकेल एंजेलोचं व्यक्तिचित्र उभं करतात ते मुळातनच वाचण्याजोग आहे. असा प्रसंग खरंच प्रत्यक्षात घडला असेल का असा प्रश्न नक्की पडतो. पण जर तो तसा घडला असेल तर नियतीचे संकेत आणि गुलजारची चित्रमय शैली या दोन्हींना त्या गोष्टीतनं किंवा कथेतनं न्याय मिळतो. पण जर असा प्रसंग घडलाच नसेल तर गुलजारच्या प्रतिभेची ती निव्वळ कमाल आहे. जो न देखे रवी वो देखे कवीच हे बेमिसाल उदाहरण. मायकेल एंजेलो ही कवी आणि गुलजार ही कवी. तो जगनियंता तर आद्य कवी. असं सगळं वर्णन करत करत आपण त्यातल्या शेवटच्या प्रसंगाकडे जाऊ की ते सगळं चित्र करत असताना त्या जुदासचं जे मॉडेल तो निवडतो त्याला ते कळत नाही. असं जरी असलं तरी एंजेलोच्या चित्रशिल्प निर्मितीची प्रक्रिया, त्याची होत गेलेली जडणघडण, त्याच्या कामाविषयीचा दृष्टिकोन यांची मूळ कथा विषयाला जोड देत ही कथा सामोरी येते. केवळ चित्र शिल्प या विषयाच्या माहितगारांनाच नव्हे तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला ही कथा भुरळ घालते. गुलजारीची मांडणी आणि शब्दरचनेला त्याचं सारं श्रेय जातं आणि जणू काही गुलजारने रेखाटलेलं मायकेल एंजेलोचं हे शब्दचित्र किंवा शब्दशिल्प. या कथेतली अनेक वाक्य आजच्या दाहक वास्तवाची जाणीव करून देतात. अलीकडचे जी बुवाबाजी चढते ना त्यातलं हे चांगलं वाक्य आहे. मी परमेश्वराचं मौन ऐकलंय असं एक वाक्य या कथेत मायकेल एंजेलोच्या तोंडी आहे. अध्यात्माचा व्यापार मांडलेल्या आजच्या जमान्यात हे वाक्य आपल्याला विविध तऱ्हेनं अंतर्मुख करत राहतं. आजच्या बुवाबाजीला कंटाळून तो सर्वसाक्ष कनवाळ ईश्वर कायमचं मौन तर धारण करणार नाही ना अशी भीती वाटते. केवळ सोन्याच्या 30 नाण्यांसाठी ईश्वर स्वरूप येशूला जुदासनं रोमवासियांच्या हवाली केलं हा या कथेत येणारा संदर्भ वाचताना तर विविध क्षेत्रात विविध पातळ्यांवर माजलेला भ्रष्टाचार आठवत राहतो. तत्वांना तिलांजली देत सत्याला सत्वाला आणि स्वत्वाला, पुन्हा म्हणतो सत्याला सत्वाला आणि स्वत्वाला विसरण्याची असंख्य उदाहरणं अशा वेळी मनोमन फेर धरू लागतात. मायकेल एंजेलोनं येशूच्या आईच्या चित्रासाठी त्याच्या स्वतःच्या आईचीच मॉडेल म्हणून निवड केली होती. या कथेत तो आईला विचारतो की तू येशूला का जन्म दिला नाहीस. दारुड्या पतीमुळे ते शक्य नव्हतं असं ती सांगते. तेव्हा दारू प्यालेल्या अवस्थेतलं चित्र काढून तो वडिलांच्या पलंगावर ठेवतो आणि मायकेल एंजेलो बाजूला लिहून ठेवतो की बाबा तुम्ही असे नसता तर माझी आई मेरी होऊ शकली असती. हे खूप सांकेतिक आहे. आज वयाच्या 67व्या वर्षी आपली पुढची पिढी आपलं कसं मूल्यमापन करेल याची मला आता चिंता वाटायला लागली. ज्याला तू जुदास म्हणून आज रंगवत आहेस तो मीच कधीतरी पूर्वी येशू होतो हे मॉडेल मारासोलीने याचं कथेच्या शेवटी येणारं वाक्य तर याचा कळस आहे. सामान्य माणसाला परिस्थितीशी अपरिहार्यपणे कराव्या लागणाऱ्या तडजोडीतून त्याचं कसं अधपतन होत जातं याचं हे अस्खलित उदाहरण आहे. माणूसच दरवेळी वाईट नसतो तर काही वेळा परिस्थितीही वाईट असते. खरं म्हणजे आपण फक्त कोरा कॅनव्हास तरी असतो नाहीतर अनघड दगड तरी. एकदा असं वाटायला लागलं ना की काही मिळवल्याचा होणारा आनंद बेगडी आणि क्षणिक भासतो आणि काहीतरी हुकल्याची गमावल्याची हुरहुर मात्र सततची मागे लागते. या हुरहुरीचं दुसरं नाव गुलजार. याचे अनेक दाखले आणि प्रसंग मी या पुस्तकामध्ये दिलेत. ही कथा वाचत असताना जाणवत राहतं की या कथेतली चोळ वापरायची तर आपण सगळेच आता बिनचेहऱ्याच्या मेणबत्त्या झालोय. चरितार्थ नावाच्या खोमच्यावाल्याच्या हातून गळणारी नाणी तरी किंवा त्याचे चणेदाणे तरी. अशा वेळी मायकेल एंजेलोला रंगावर विश्वास ठेवावा असं का वाटत नव्हतं हे लक्षात येतं. पण एकमेकात मिसळले की रंग स्वतःचं स्वतंत्र वैशिष्ट्य हरवून जातात. वाक्य पुन्हा म्हणतो. मायकेल एंजेलो म्हणतो एकमेकात मिसळले की रंग स्वतःचं स्वतंत्र वैशिष्ट्य हरवून जातात. ते बदलतात. संगमरवर कधीच बदलत नाही हे त्याचं विधान पेलवणं सोपं आहे का. एकंदरीत काय येशू व्हायचं की येशूचा 13वा शिष्य जुदास व्हायचं हे आपल्या हातात आहे की नाही. काहीही असलं तरी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. याला अनुसरून मार्गक्रमण राहणं श्रेयस्कर. मायकेल एंजेलो आणि गुलजार.
गुलजार या पुस्तकामधल्या फक्त शीर्षक चॅप्टर प्रकरणांचे वाचत जातो. गुलजार, वाढदिवस आणि त्याविषयी, सहप्रवासी गुलजार, मायकेल एंजेलो त्याचं आता अभिवाचन केलं. गुलजार, आठवणींचा विसाल. विसाल नावाचा त्यांचं एक कॅसेट होती. जगजित सिंग, आशा भोसलेंनी ती, आपलं गुलाम अली आणि आशा भोसलेंनी ती गायलेली आहे. मरासिम, एस.डी. बर्मनांचं म्युझिक आहे. रावी पार कथासंग्रह आहे. गुलजारच्या तिन्ही संजा, सुरुवातीला त्याचा उल्लेख केला. आशावादी गुलजार, गुलजारी इजाजत. इजाजत या सिनेमावरती मला वाटतं मी 3-4 तास सहज बोलेन हातात कागद न घेता, आणि त्याच्याबद्दल सुदैवानं गुलजार साहेबांशी चर्चा करायची ही संधी मिळाली. गुलजार, दिल का पडोसी. दिल का पडोसी नावाची त्यांची 3 कॅसेटची एक सिरीज होती. दुर्दैवानं त्यातलाच एकही गाणं सुद्धा युट्यूब वरती किंवा नेटफ्लिक्स वरती नाहीये. त्रिवेणी, देवडी, बीते रिश्ते आणि माणिक वर्मा, गुलजारची किताबे, गुलजार आणि इंदिरा संत, गुलजार आणि वसंत कानेटकर, गुलजार आणि शहर, गुलजार आणि स्पर्श, आणि गुलजार आणि नमकीन. आता फक्त अगदी थोडक्यात एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. मला गुलजार का आवडतो, मला भावलेले गुलजार अशावरती मी जे भाषण करतो त्याचा सुरुवात मी याने करतो की गुलजार ना त्याचे 2 महत्वाचे लाडके कलाकार आहेत. म्हणजे संजीव कुमार हा त्याचा ऑल टाइम फेवरेट आहे ही गोष्ट खरीच, आपल्यापैकी सगळ्यांनाच तो आवडतो, कारण बाकी काही नाही तरी ते आपल्या शरीरयष्टी त्याच्याशी जुळते. बाकी कुठच्याही हिरो सारखी आपली शरीरयष्टी असू शकत नाही, त्याच्यासारखा अभिनय करता येणार नाही ही गोष्ट खरं वेगळी. पण गुलजारचे खरे 2 लाडके कलाकार म्हणजे मौन आणि अंधार. आणि एकच पॅटर्न वेगवेगळ्या पद्धतीने वापरत राहण्यातली जी गुलजारची स्टाईल आहे ना ती प्रचंड चांगली आहे. एक साधं उदाहरण घ्या, तुमच्या लक्षात आलंय का की तसं पाहायला गेलं तर आंधी, नमकीन आणि मासूम, सॉरी मौसम, मासूम चुकून म्हणलाय, माफ करा, आंधी, नमकीन आणि मौसम, तुमच्या लक्षात आलंय का या तिन्हीमध्ये प्रचंड साम्य आहे. मला सारखं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये साम्य शोधायला फार आवडतं. तौलनिक हे माझं गणित आहे, कारण डेटा सेट अनालिसिस हा माझा फोर्टे आहे. कारण त्यातल्या मीन मीडियन मोडपेक्षा सुद्धा ना एकदा त्याचे आउटलायर लक्षात आले ना की बरोबर क्रक्स लक्षात येतो. तर गुलजारचा असा आउटलायर म्हणजे या 3 सिनेमामध्ये संजीव कुमार कॉमन आहे. नमकीन मध्येही, आंधीमध्येही आणि मौसम मध्येही. या तिन्ही सिनेमांचा शेवट सारखा आहे. यातल्या दोघांमध्ये शेवटच्या प्रसंगामध्ये संजीव कुमार बरोबर शर्मिला टागोर आहे आणि एकदा सुचित्रा सेन आहे. आंधीमध्ये, नमकीनमध्ये आणि मौसम मध्ये आणि काही प्रमाणात पुढे इजाजत मध्ये शेवटचा शॉट एक आहे. आणि तिथे गुलजार दरवेळेला वेगवेगळ्या संदर्भात पण याच अर्थाची वाक्य लिहितो की आता मागे वळून बघू नकोस, कारण मागे वळून बघण्याजोगं काही नाहीये. आंधीमध्ये ती बिदाई आहे आणि त्या बिदाईचं वर्णन करताना संजीव कुमार सुचित्रा सेनला म्हणतो की तुला राहायचं असेल तर राहा, मला अडचण नाही, पण तुला जायचं असेल तर मला आता पुन्हा भेटू नकोस, कारण तू आलीस परत तर मी तुला नाही म्हणू शकत नाही आणि ती तुझ्या राजकीय कारकिर्दीचा अंत असेल. और मैं आपको हारते हुए नहीं देख सकता, तो फिर से नहीं मुडना. म्हणजे पुन्हा मागे वळून बघू नकोस. याची दुसरी बाजू बरोबर उलटी इजाजत मध्ये आहे. शशी कपूर, मला मरणाचा सिनेमा आवडतो, खरं म्हणजे रेखा आवडते हे म्हणणं शक्य नाही आता, कारण घरात बायको समोर बसली आहे, परंतु शशी कपूर आपल्याला होता येत नाही हे त्याचं खरं कारण आहे. अदरवाईज शशी कपूर माझा आवडता नट आहे, पण त्याच्या रॉयल्टीमध्ये बसणार आहे. त्याच्या लक्षात आलेलं आहे की रेखा ज्याच्या बरोबर ह्या आता शॉर्ट मध्ये होती, रात्रभर या वेटिंग रूम मध्ये होती, तो तिचा एक्स आहे. पण त्याच वेळेला तिच्या लक्षात आलं की तरी हे काय दोघं जाणार नाहीत, आपल्यालाच तिला सांभाळायचं आहे, म्हणून आपलं जॅकेट तिच्या अंगावरती घालतो, तिला हात देतो, कारण हिच मागे वळून पाहते नासिरुद्दीनकडे आणि तो एवढंच म्हणतो, अभी मुडके मत देख, उसके लायक कुछ रहा नाही. बरोबर असाच प्रसंग मौसम मध्ये आणि नमकीन मध्ये आहे. दोन्ही वेळेला शर्मिला टागोरला संजीव कुमार म्हणतो, मुडके नाही देखना, देखने लायक कुछ नहीं रहा है. मला स्वतःला असं वाटतं की गुलजारानं कधीतरी कोणीतरी हे विचारलं पाहिजे का यार हे असं इतकं मर्मभेदी लिहू नये ना, कारण शेवटी जुन्याच्या गुंत्यामध्ये वर्तमान अडकवणं, यातनं भविष्यही घडत नाही आणि वर्तमान हाती लागत नाही असं तर काही गुलजार सांगत नाहीत ना. आणि हे असं काहीतरी तो बोलतो कारण त्याचं कारण आहे. गुलजार आणि शशी थरूर यांच्यामध्ये एक कमालीचं साम्य आहे.
हे दोघं काहीतरी भन्नाट लिहितात आणि आपल्याला शब्दकोश पुन्हा पुन्हा पाहायला लावतात. कारण या दोघांकडे बघताना नाही, मस्करी नाही करत, त्यांची मतं पटतील न पटतील वेगळ्या गोष्ट, पण ही माणसं प्रचंड विद्वान आहेत आणि यांना काय सांगायचंय हे त्यांना स्पष्ट असतं. मत पटेल न पटेल, लोकशाही आहे आपल्याकडे, आपल्या घरातही काही 100% मतैक्य नसतं. बघा, एक साधं उदाहरण देतो आणि आजचं माझं लांबलेलं विवेचन थांबवतो. गुलजार त्या प्रत्येक शब्दाला किती कंगोरे फोडत जातो. मगाशी इजाजतचा उल्लेख केला म्हणून तेवढं उदाहरण देऊन खरंच थांबतो. आपण इजाजत म्हटल्यानंतर पटकन आपण मुंबई साईडची माणसं, आपल्याला एकच अर्थ कळतो, परवानगी. पण आपल्यापैकी किती जणांना माहिती, माझ्या दुर्दैवानं मी हिंदी पंडित आहे आणि त्याच्यात मला 100 मार्काचा उर्दूचा पेपर होता. इजाजत हिंदी असतो तेव्हा जच्या खाली नुकता आहे. इजाजत अरबी, फ्रेंच, फारसी तिकडं जातो त्यावेळेला त्या दुसऱ्या जच्या, इजाजत मध्ये हिंदीमध्ये जाच्या खाली नुकता आहे, अरबी फारसीमध्ये जच्या खालती नुकता आहे. आणि ह्या इजाजत या शब्दाला 3 अर्थ आहेत. एक अर्थ आपण वापरतो तसं परवानगी, दुसरं सक्ती, आणि तिसरं बरोबर उलट विरोधाभास. त्याच्यातला बघा एक प्रसंग आहे की ती रेखानी नासिरुद्दीन शहाला म्हणजे महिंदरला सोडलंय आणि ती शाळेमध्ये अर्ज करते, कारण त्यांच्या शाळेच्या दुसऱ्या शाखेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून पोस्ट असते. आपल्याकडे अनेक ऑफिसेसमध्ये नियम असतो की आपल्या आत्ताच्या ऑफिसच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करावा लागतो आणि त्या प्रिन्सिपॉलला माहिती नसतं, लेडी प्रिन्सिपॉलला, का हे आता एकत्र राहत नाही ते. तर ती विचारते, महेंदरला विचारलंयस का, जे त्याची परवानगी आहे का? आणि रेखा उत्तर देते, उनके इजाजत की जरूरत नाही. आणि ती म्हणते, याचा संदर्भ देत त्या वेटिंग रूम मध्ये रेखानी महिंदरला म्हणजे नासिरुद्दीन शहाला ऐकवलंय. त्याला सिगरेट प्याविषयी वाटते कारण तो बेचैन होतो हिला असं समोर पाहिल्यानंतर. सवयीने तो सिगरेट ओढतो, हा खिशातनं बाहेर काढतो, त्याच्याजवळ लायटर नसतो, तो सिगरेट बाहेर काढतो म्हणल्यानंतरच ही पर्स उघडते आणि लायटर देते, तो चमकून बघतो. ती म्हणते, मी ओढत नाही, तू पण ओढशील पण तुझ्याकडे लायटर नसेल, त्यामुळे तेव्हा जी लागली सवय ती तीच राहिली आहे. आणि मग ती शांतपणे म्हणते, अधिकार बदलते है, आदत नाही. आदतचा एक अर्थ सवय आहे आणि दुसरा अर्थ गरज आहे. आता बघा, याला गुलजार असं वाटतात. रसिक वाचक आणि सर्व श्रोते यांनी माझं लांबलेलं सेशन सहन केलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. 2 विनंती करतो. मी मगाशी म्हणलं तसं हे विवेचन विचारात घ्यावं असं वाटत असेल आणि वेगवेगळ्या पुस्तकांविषयी जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. 19 एप्रिल पासून पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत निदान दररोज एक वेगवेगळ्या पुस्तकाविषयीचा किंवा प्रसंगांविषयीचा व्हिडिओ ग्रंथ सुक्त या मालिकेतनं मी करेन. आज मला जी संधी दिलीत या 3 पुस्तकांबद्दल माझ्याच बोलायला आवडलं. नॉस्टॅल्जिया बरा असतो आणि शेवटी पक्का नार्सिस्ट माणूस आहे, त्यामुळे स्वतःच्या आणि स्वतःच्या पुस्तकांविषयी तर फारच बोलतो. त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. परत कधीही यायला जरूर आवडेल. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा वेळ ओव्हरशूट केल्याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो. एक्स्ट्रीमली सॉरी. थँक्यू व्हेरी मच. नाही सर, आम्हाला उलट ऐकत राहावं असं वाटतंय, त्यामुळे तुम्ही बोलतो बरा. थँक्यू थँक्यू. फॅन्टॅस्टिक. आम्ही तुमच्या समोर नाहीये, नाही तर स्टँडिंग ओवेशन समजा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. एक्स्ट्रीमली सॉरी. आणि तुमची जे अनालिसिस आहे की माचिस हे काश्मीरचं वर्णन आहे, इट इज मोर दॅन ऍप्ट. म्हणजे आमच्या सामान्य माणसाच्या डोक्यात नव्हतं आलं हे. नाही सर, काय झालं, मी अगदी माझ्याही नसतं आलं. माझ्या सुदैवानं नोकरीच्या निमित्ताने काय झालं ना, हेच असं नाही, मी म्हणजे गमतीने मी नेहमी म्हणतो की मी इकॉनॉमिक्स पुस्तकात नाही शिकलो. 75, 76, 77 हे 3 वर्ष आणीबाणीच्या काळात ठाणे, आजच्या परिभाषेत बोलायचं म्हणजे ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यामध्ये जेवढी दुष्काळी कामं चालली होती त्यांचा सर्व्हे करून इकॉनॉमिक्स शिकलो. हर्षद मेहता आणि केतन पारेखचा चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून काम करताना इन्व्हेस्टमेंट शिकलो आणि एनपीएस मधनं भारत आणि आर्थिक धोरण शिकलो. त्यामुळे जेव्हा ह्या 3 पंतप्रधानांना सुदैवानं भेटण्याची संधी मिळाली
त्यावेळेला या विषयावरती खूप बोलता आलं. आणि सर काय होतं माहितीये का, की मुळात माझ्या ते लक्षात यायचं खरं कारण सांगतो. पटकन पहिल्यांदा मी जेव्हा सिनेमा पाहिला, कारण मी तो थिएटरमध्ये नव्हता पाहिला, कारण माचीस तसा थिएटरमध्ये फार चाललाही नाही. हे नंतरच्या काळामध्ये मी युट्यूब वरती पाहिलं आणि तोपर्यंत ही भटकंती सुरू होती आणि म्हणून ते क्लिक झालं. आणि ते लक्षात राहायचं कारण सांगतो, की गुलजारना आंधी सुरू सिनेमा करताना प्रचंड अडचणी आल्या होत्या. काही कट्स करावे लागले, कारण ती सुचित्रा सेन इंदिरा गांधी सारखी दिसते अशी काहीतरी भानगड होती. हा एक भाग होता. आणि त्यावेळेला आयर्विंग वॅलेसची डॉक्युमेंट म्हणून कादंबरी खूप गाजत होती आणि ती घटना दुरुस्तीवरती होती. तर त्याच्यावरती गुलजार साहेब सिनेमा काढणार आहेत असं होतं. पण ते कंटाळले. ते म्हटले सिनेमा काढणे माझं काम आहे हो, या राजकीय बरं. त्यांच्यातली दुसरी अडचण अशी आहे ना, की गुलजार म्हणजे जावेद अख्तर नाहीयेत. त्यामुळे गुलजारांना राजकीय अँबिशन काढीची नाही. त्यामुळे ते म्हणले अरे काम करणं आहे, मग ते त्याच्यात काय बसवता येतं, शेवटी तो प्रोफेशनल आहे, त्यांनी ते बसवलं. हे टिपिकल ऋषिकेश मुखर्जी, बिमलजी यांचं ते वस्त्र आहे. आणि म्हणून म्हटलं नाही हे काहीतरी वेगळं आहे. बरोबर, एक्झॅक्टली अशीच टेक्निक वेगळ्या पद्धतीनं शशी कपूरनी वापरली आहे. तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल, 1987 सालचा सिनेमा आहे. एवढं लक्षात राहायचं कारण म्हणजे लग्न झाल्यानंतर पाहिलेला पहिला सिनेमा तो आहे. शशी कपूर आणि शर्मिला टॉगरचा न्यू दिल्ली टाइम्स म्हणून आहे. हो, त्याच्यात शशी एक्सलंट आहे. कपूरची सगळी मॅनरिझम्स, ड्रेस हे गुलजार साहेबांसारखी आहेत. फक्त गुलजार साहेब आपली कातडी बचावून आहेत आणि कपूर कपूर आहे शेवटी. आणि तो शेवटी तर शम्मी कपूरचा भाऊ शोभायला लागला होता राज कपूर पेक्षा. तसं आहे. त्याच्यात शशी कपूरनी म्हणलं तर अरे हाय वैसा है गुलजार साहेब जैसा कॉम्प्लिकेट थोडा करूंगा. अगदी एक्झॅक्टली दिस इज द ऍप्ट वर्णन ऑफ गुलजारजी. आणि त्यांच्याशी बोलणं हा आनंद असतो फार. म्हणजे इतका डाऊन टू अर्थ येतो, काही विचारू नका, मजा असते. पण फार क्वचित आता वयही झालं आणि वयही झालं. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अलॉट. ह्या विषयाला खरंच आद्यंत नाही. भेटू पुन्हा तर कधी. सर गुलजार इतरांना आणि दिलके पडोसी याच्याबद्दल थोडस. गुलजार आणि दिलके पडोसीच्या बाबतीतलं, अरे बापरे, हो त्याच्यावर बोलायला लागले तो पंचायत होईल. जरा एक सेकंद द्या. आज नेमकं मी कुठे गेलं, एक मिनिट. दिलका पडोसी मी सांगतो तुम्हाला. 2 मिनिटात करूया हा, जास्त नको, कारण ऑलरेडी 10:30 झाली आहेत बिचाऱ्यांना. उडलो आणि उद्या रविवार आहे म्हणे. होय, तो माझं दुःख सहन करतो, अभिवाचनच करतो, पण तो विघ्नहर्ता नाही. तो माझ्या सहवासात असतो, पण तो माझा साथीदार नाही. तो माझ्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे, पण माझ्या अनेक गोष्टींचा समर्थक नाही. हे एखाद्या व्यक्तीचं वर्णन नाही, तर गुलजार यांनी संवेदनशील माणसाच्या हृदयाचं केलेलं वर्णन आहे. वाक्य वाचतो पुन्हा. होय, तो माझं दुःख सहन करतो, पण तो विघ्नहर्ता नाही. तो माझ्या सहवासात असतो, पण तो माझा साथीदार नाही. तो माझ्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे, पण माझ्या अनेक गोष्टींचा समर्थक नाही. हे एखाद्या व्यक्तीचं वर्णन नाही, तर गुलजारनं संवेदनशील माणसाच्या हृदयाचं केलेलं वर्णन आहे. माणसाच्या छातीत रक्ताभिसरणासाठी निसर्गानं बसवलेलं पंपिंग स्टेशन म्हणजे हृदयाचं विज्ञान मानतं. आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या मनाखालोखाल ज्याचा साहित्यानं सर्वात जास्त उहापोह केला असा अस्तित्वात असलेला मानवी अवयव म्हणजे हृदय किंवा दिल. त्याला संवेदनेची जोड मिळाली किंवा या हृदयात अनुरागाला जागा मिळाली की हृदयाला दिल म्हणत असावेत. एरवी ते हृदय. बुद्धीचं तर्कशास्त्र नाकारता येत नसतं, बुद्धीचं तर्कशास्त्र नाकारता येत नसताना हृदयाच्या हाकेकडेही ज्याला दुर्लक्ष करणं जमत नाही, जमवता येत नाही, त्यालाच माणूस म्हणतात. या माणसाची एका वेगळ्या पद्धतीने वसंत कानेटकरांनी मला काही सांगायच्या या नाटकाच्या शेवटी व्याख्या केली. जसे आपण नसतो तसं दिसतं, तसं नसतं म्हणून जग फसतं असं जग म्हणतं, पण हे अर्ध सत्य आहे. पण संपूर्ण सत्य हे आहे की जसे आपण नाही तसं आपण असावं, निदान इतरांना दिसावं आणि त्यावर सगळ्यांनी फसावं, यासाठी आजन्म धडपड करतो, त्याचं नाव माणूस. ही कानेटकरांची व्याख्या आणि ही गुलजारांची व्याख्या. आणि म्हणून मी गुलजार आणि वसंत कानेटकर यांची मगाशी तुलना केली होती. अशानं हृदय आपला सततचा शेजारी वाटतो. अशा अर्थानं दिल पडोसी है. रसिलं वास्तव मांडणारे गुलजारजींचे शब्द, सदाबहार असा आशा भोसले यांचा स्वर आणि नेहमीप्रमाणे मनात घर करून राहणारं आर.डी. बर्मन यांचं संगीत, याचा सख्खा शेजार असणारी गैर गाण्याची ध्वनिफीत, ही म्हणजे
दिल का पडोसी है ही साधारणपणे एक मिनिट ही साधारणपणे 1991 किंवा 92 साली आलेली कॅसेट किंवा सीडी आहे. ज्याचं त्याचं वागणं तर्ककर्कशतेपेक्षा भावनेशी जास्त सवळीक सांगते त्याला ही ध्वनिपीठ शेजारी, कदाचित शेजारीणही वाटेल. गुलजारची कविता म्हणजे सरावातल्या शब्दांचा सदैव चाललेला सरावाबाहेरचा खेळ. जूठे तेरे नैन हे यातलं गाणं त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. साधारणपणे हिंदी चित्रपटात डोळे हे नेहमी झुटे म्हणजे खोटे असतात, पण या गाण्यात गुलजारने त्यांना जूठे म्हणजे उष्टे केलंय. ज्याच्या प्रेमात ती आकंठ बुडाली त्या प्रियकराविषयी प्रेयसीला वाटणाऱ्या संशयाचं बहारदार वर्णन येत आहे. मुळातच उष्ट्या शब्दाचा अर्थ लावावा तसा आहे. प्रणयजनांना चुंबन आनंद घेतलेले ओठ कधी तुष्टे वाटत नाहीत, असं न वाटणाऱ्यांसाठीच कालिदासानं अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मालिक मालिक असं म्हटलं असावं. या गाण्यात सवतीला डोळे भरून पाहून आलेल्या सजनाचे डोळे आता नायिकेला उष्टे वाटतायत, कारण त्याच्या डोळ्यात सवतीच्या भेटीची तृप्ती दाटून आली आहे आणि तीच तर हिला त्रासाची वाटतेय. जणू काही ती तृप्तीच हिची सवत बनली आहे आणि त्या तृप्तीनं हिच्या प्रियकाराचे डोळे उष्टे झालेत, ही गुलजारांची भावना आहे. निरागस दिवसात चिमणीच्या दातांनी खाल्लेले पेरू आठवणाऱ्या, निर्भर आयुष्यातल्या एका छत्रीतलं फिरणे आठवणाऱ्या, जुने स्पर्श विसरण्याआधीच घडणाऱ्या नवीन स्पर्शातनं अधिकच दृढ होत जाणारी, नवथर प्रणयाच्या काळातली भावबंधाची वीण आठवणाऱ्या तिच्या मनाला सजनाच्या डोळ्यातल्या तिच्याच विषयी वाटणारी आत्ताची आस सुद्धा नकोशी आहे. कारण ही आस सुद्धा सवतीच्या सहवासाच्या तृप्तीनं उष्टी झाल्यासारखी तिला वाटतेय. सवतीनं दिलेली तृप्ती ही एक वेगळी सवत आणि ती सवती आणखीन वेगळी. हा सवती मत्सर म्हणजे शब्द, संगीत आणि स्वर यांनाही एकमेकांविषयी मत्सर वाटल्या वाचून राहिला नसेल असं दिल का पडोसी. हे गाणं ऐकताना मला नेहमी बिभास या प्रातःकाल रागातील एका चिजेची आठवण येते. मालिनी राजूरकर यांच्या आवाजातील या चिजेत एक प्रिया आपल्या प्रियकराला पिया तुम वही जाओ जहां सारी रैन गवाई असं दुःखार्थतेनं सांगते. सवतीच्या संगतीत घालवलेल्या रात्रीच्या जागरणाची काजळी साजनाच्या डोळ्यात अजूनही तरळतीये. या काळजीचं आणि काजळीचं उष्टेपण इतकं बोचरं आहे की सकाळी तो पुन्हा आपल्या जवळ परत आलाय याच्या आनंदापेक्षा तो काल रात्री माझ्या जवळ नव्हता आणि त्याही पेक्षा तो मला डवलून दुसरीच्या सहवासात होता आणि त्यानं तो आनंदी आहे याचं शल्य जास्त आहे. आणि म्हणून या गाण्यातली पुढची ओळ आहे, रात के उनिंदे जागे आंख तुम्हारी है जो तुम भले जे भले संग रंग आये. कारण आता तो आला असला तरी तो एकटा आलेला नाही. कालच्या रात्रीची संगत आणि त्या सहवासाची तृप्ती त्याच्या बरोबर आहे. त्याचं हे उष्टपण हिच्या विरहानं उष्ट्या झालेल्या मनाला सहन होत नाहीये आणि त्यातून तू परत जा असं सांगणं आहे. पण ही भावना तरी कुठे एकांगी आहे. तीही त्या सजनावरच्या आजही असलेल्या प्रीतीनं उष्टी झालीच आहे की. असं उष्ट असणं म्हणजे दिल का पडोसी. मला सांगा, मेरा वो सामान लौटा दो इजाजत मधलं आणि हे याच्यामध्ये काय वेगळेपण आहे. मी मगाशी म्हणलं तसं एकच कल्पना वेगवेगळ्या ते मायक्रोस्कोप, पेरिस्कोप, टेलिस्कोप सगळे एका वेळेला चालवणं म्हणजे गुलजार. या कल्पनेचा थोडा वेगळा उपयोग गुलजारने लेकिन सिनेमातल्या एका गाण्यात केलाय. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या आणि आशा भोसले व पंडित सत्यशील देशपांडे यांनी गायलेल्या गाण्याची सुरुवातच जूठे नैना बोले अशी आहे. सत्यशील देशपांडेंच्याच आवाजामध्ये क्रांतीवीर जो शशी कपूरचा मुलगा कुराण कपूरसाठी काढलेला आहे त्याच्यात ही रेखा आहे, त्याच्यात ही बरोबर हेच गाणं वेगळ्या शब्दांत, हीच भावना वेगळ्या शब्दांमध्ये आहे. कारण ती त्या मुलाकडची त्या मुलाच्या परीक्षेसाठी ही गाणं शिकतीये आणि शशी कपूरला तेव्हाच रेखाला मिठीत घ्यायचा पण तो गुरु समोर बसलाय म्हणून ते शशी कपूर म्हणतोय असं दाखवलंय. यातली गमती जमती आहेत सगळ्या. या कॅसेटमध्ये असेच एक नितांत सुंदर गीत म्हणजे सावन ससुरा सताय, तोही एक भाग आहे. म्हणजे हे थोडक्यात म्हणजे आपल्याकडे चंद्रशेखर गोखल्यांची कविता होती ना, सावल्यांना रूप नसतं आकार असला तरी पण तो तरी कुठे खरा असतो, डोळ्यांना दिसला तरी, अशी सगळी गाणी म्हणजे येतोय.
मग त्याच्यातलं एक गाणं आहे कच्चे लम्हे को जरा शाख पे पकने दो. बरोबर अशाच आशयाचं गाणं लेकिन मध्ये गुलजारनी वापरलंय. वक्त की शाख से लम्हे नहीं तोडा करते, हे इथेही आहे मरासिम मध्येही आहे. असे सगळं वेगवेगळं म्हणजे दिल का पडोसी आहे. ह्याचा मोठा लेख आहे, पुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणावर दिलाय. थँक्यू. अजून काय असलं तर बोलू, नाही तर थांबूया आपण. सॉलिड Thanks, sir. सॉलिड सर, तुमचा व्यासंग आमचे हात तुमचे अरे व्यासंग काय निखळत चावटपणा तो करता यावा म्हणून तर रिटायर झाल्यानंतर एक सेकंदही एक्सटेन्शन नाही घेतलं. म्हणलं बाद झाला आता यार, काय लफडा किती करायचा, कंटाळा आला. सर तुमची पुस्तकांची नावं पण आणि त्यांचं मी तुम्हाला पाठवतो, तुमच्या ग्रुपवर द्या. कुणाला हवं असलं तर माझा नंबर द्या, मी पाठवेन, काही अडचण नाही. येस कारण आता काही पटकन मिळत नाहीत, माझ्या जवळकडे आहेत तेवढी अगदी नक्की दो. काय चांगलं, मला काहीच अडचण नाही. शुअर. थँक्यू. रसिक वाचक वर कोणाला काही विचारत असल्यास, काही प्रतिक्रिया द्यायची असल्यास जरूर. हो जरूर, मलाही त्या म्हणजे वाचायला मिळतील. थांबूया. अरे बापरे, बरेच जण आहेत. सर एक प्रश्न होता बोला. लोकमान्याबद्दल. बोला ना. सेशन बद्दल मी नंतर बोलेन, हा नाही, काही अडचण नाही. कारण त्याच्यामध्ये वेळ जाईल. संमती वयाचा कायदा या प्रकरणावरनं टिळकांवरती म्हणजे काही थोडीफार टीका झाली असेल तर ती या हो. प्रकरणावरनं झालीये. हो. त्याच्याबद्दल मी जेवढं वाचलं माझ्या आकलनानुसार तर ते खूप किचकट आहे. म्हणजे टिळकांचं मत आणि बाकीच्यांचं मत आणि सामाजिक दृष्टीनं ते आणि राजकीय दृष्टीनं तो प्रश्न, ह्या सगळ्याचं इतकं किचकट कॉम्बिनेशन आहे की ते त्याच्यावर तुमचं थोडंसं लोकमान्याबद्दल अगदी मोकळेपणे सांगतो की लोकमान्य टिळक किती डायहार्ड पॉलिटिशियन होते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे टिळकांनी त्या विषयात केलेली मांडणी आहे. बरोबर. ते धड या बाजूनेही नाहीयेत, धड ते त्या बाजूनेही नाहीयेत. त्याचं कारण होतं की मुळात टिळकांचं वैयक्तिक मत, टिळकांचं कायदेशीर मत आणि टिळकांचं राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाचं स्वरूप याच्यामधला तो कन्फ्लिक्ट आहे. टिळकांना अल्पवयात मुलांनी लग्न करण्याची त्यांची सक्ती नव्हती. त्यांच्या एका मुलीचं लग्न अल्पवयात झालं, एकीचं झालेलं नाहीये. बरोबर. परंतु तेवढ्यावरनं समाजात वाद घालू नका, ते लग्न ही छोटी गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्यात जर मतभेद झाले तर आपण राजकीय आणि सामाजिक चळवळीसाठी एकत्र राहणार नाही. त्यामुळे ते काय झालं होतं, पंचहौद मध्ये जी टिळकांना माफी मागायला लागली होती आणि त्याच्यामुळे ते सगळं मागे आलं होतं गणित. आणि म्हणजे ते थोडक्यात असं होतं की आगरकर म्हणायचे आधी सामाजिक सुधारणा, टिळकांचं म्हणणं होतं सामाजिक सुधारणेला विरोध नाही, पण आता राजकारणासाठी एकत्र या, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपला सरकार आल्यानंतर कायदा करू आणि करून टाकू. आता ते काय म्हणू, धसाला लावू नका, असं ते होतं. टिळकांची भूमिका त्याच्यामध्ये अत्यंत कातडी बचाव आहे. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे जे टिळकांच्या 62-64 वर्षाच्या आयुष्यात अशी टिळकांनी भूमिका तेव्हाच फक्त घेतली असेल, बाकी टिळकांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती. एकदम कातडी, पर्सनल कॉन्फ्लिक्ट जाणवला मला. नाही, कम्प्लीट सांगितलं ना, व्यक्ती म्हणून मत, कुटुंब प्रमुख म्हणून मत आणि चळवळीचा नेता म्हणून मत, ह्याच्यामधली ती अगदी तारेवरची कसरत आहे. पक्का शब्दाचा खेळ येतो. म्हणजे गमतीने मी माझ्या एका भाषणात म्हणलं होतं की आपल्याला माहिती असतं की आपला गुन्हेगार आहे अशील, पण शेवटी त्याला निदान जामीन मिळावा म्हणून तरी आपण अर्ज करतोच की नाही. तसं टिळकांनी वेळेचा मागितलेला जामीन आहे. संमती वयाच्या कायद्यात टिळकांची भूमिका कमालीची संदिग्ध आहे आणि ज्याचं तुम्हाला अगदी थोडक्यात पण जरा स्पष्ट चित्र हवं असेल ना तर मी 2 पुस्तकं सांगेन. भादखेरांनी टिळक दर्शन नावाचं चरित्र लिहिलंय. भादखेरांची जरा थोडी जुन्या पठडीची भाषा आहे. त्या पुस्तकामध्ये त्यातल्या त्यात संमती दर्शनचा बरा भाग आहे. आणि एका वेगळ्या स्वरूपामध्ये जर त्याचं पाहायचं असेल तर गप्र प्रधान आणि अके भागवत यांनी मूळ इंग्रजीत लिहिलं टिळकांचं चरित्र आहे. त्याचा मराठी अनुवाद आता वर्षभरापूर्वी साधनांनी प्रकाशित केलाय. त्यातल्या एका प्रकरणामध्ये दिलेली आहे माहिती. पण मी म्हणलं तसं की मुळात काय होतं ना, अडचण काय आहे मी तुम्हाला सांगतो की टिळकांवरती पुस्तकं जी लिहिणारी माणसं आहेत ना, ते मनोमन स्वतः टिळक भक्त आहेत. त्यामुळे अगदी खरं आहे ते सांगतो. हरकतच नाहीये मुळातच. त्यामुळे काय होतं, ते एक भाबडं पण असतं
आपल्या शाळा कॉलेजच्या दिवसामध्ये आपण जर विद्यार्थी चळवळीचं काम करत असतो तर आपला नेता बरोबरच बोलतो, याच्यावर श्रद्धा बरोबर. असल्याशिवाय तुम्ही काम नाही ना करत, असं आहे. हो. म्हणजे त्यांनी म्हणजे गमतीचा भाग असा आहे की जयंतरावांचं जे दिल्ली दर्शन म्हणून पुस्तक होतं ओके. त्याच्या प्रस्तावनेमध्ये जयंतरावांनी संमती दर्शवलेले म्हणले की नाही, लोकमान्यांची भूमिका संदिग्ध आहे म्हणून. शेषराव मोऱ्यांच्या एका पुस्तकामध्ये आहे, पण मला आता नेमकं नाव आठवत नाहीये, मी आठवलं तर मुळे सरांना कळवतो. म्हणजे नक्की. आता लक्षात नाहीये ते, का माझ्या घरी असेल ते पुस्तक, पण ते आता एवढ्या 50-60 टिळकांवरच्या पुस्तकांमध्ये शोधणं जरा कठीण जाईल मला पटकन, मला नाही स्ट्राईक नाही होत आहे, ब्लँक, कम्प्लिटली ब्लँक त्या पुस्तकाच्या नावाकरता. नाही, नाही. अगदीच समजू कम्प्लीट शकतो. संदिग्ध भूमिका आहे, हो. म्हणजे ह्याच्यात कुठेही शंकाच नाही. ही इज डिफेन्सिंग द अनडिफेन्सिबल. करेक्ट. हा. बरोबर. काय नक्की. करणार ते, काय त्याचं खरं कारण सांगतो. काय माहितीये का, टिळकांचा नाही, त्यांना आपल्या मोठं उद्दिष्ट सहकार्यानं गाठायचं होतं. नाही त्याच्यासाठी नाही नाही, त्यांनी काही उद्दिष्टांचा बळी दिलाय असं. त्याच्याही काय असतं ना, मी तुम्हाला खरं सांगतो की शेवटी पक्ष प्रवक्त्याला त्याला काय पटो न पटो पक्षाची भूमिका मांडावी लागते. ते काय झालं तर की दादासाहेब खापर्डे आणि गंगाधरराव देशपांडे हे टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी, म्हणजे ही वॉज आईज अँड इयर्स फॉर लोकमान्य टिळक. आणि वैयक्तिक जीवनामध्ये गंगाधरराव देशपांडे, जे कृपा करून जातीवाचक घेऊ नका प्लीज, नथिंग ऑफ दॅट सॉर्ट, पण गंगाधरराव देशपांडे हे कर्नाटक, धारवाड, बेळगाव या साईडचे आहेत, त्यांना कर्नाटक सिंहच म्हटलं जायचं. आणि तिकडचा जो मराठी समाज आहे ना, तो जास्त पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल अगदी आज सुद्धा आहे, आणि त्यांना गंगाधररावांना दुखवायचं नव्हतं. आणि दादासाहेब खापर्डे विदर्भातले आहेत, पण तोही समाज अत्यंत ट्रॅडिशनल त्यावेळेला होता, त्यांना दादासाहेबांनाही दुखवायचं नव्हतं. कारण दादासाहेब खापर्डे हे केवळ टिळकांचे राजकीय सहकारी नाही आहेत. दादासाहेब खापर्डे म्हणजे टिळकांचं जे इकॉनॉमिस्ट लोकमान्य टिळक, आणि त्यातही इंटरनॅशनल इकॉनॉमिस्ट लोकमान्य टिळक आहेत, होम रूल लीग सकट, त्याच्यामध्ये दादासाहेब खापर्डे होते. त्यामुळे अशा महत्वाच्या सहकार्याला सांभाळून घेण्याकरता टिळकांनी घेतलेली ती भूमिका आहे. आणि पुन्हा आता पंचाहूद नको, काय काय इतरांना दुसरे उद्योग नव्हते आणि या माणसाला वेळ नव्हता, अशी ती सगळी गडबड आहे. बरोबर. कम्प्लिटली ही इज डिपेंडिंग इनडिफेन्सिबल. आणि म्हणून त्यांनाही कल्पना होती, हो, नाही तर बरोबर. टिळक एवढे शब्दांशी खेळत नाहीत दुसरीकडे कुठे. अजिबातच नाही. अजिबातच नाही. होला हो म्हणतील, नाहीला नाही म्हणतील, पटलं नाही तर पटलं नाही म्हणतील, असले होते. माझ्याकडे पैसे नाही असं त्यांनी चिरोला सांगितलं, तर इतरांचं काय. मी त्या पुस्तकाचं नाव मुळे सरांना कळवतो, मला नाही, एकदम कम्प्लीट ब्लँक झालं, मला नाही आठवत. आधीच एवढी तुम्हाला आठवतात हेच खूप आहे. हो नाही हो, ते काय एकदम अगदी कम्प्लीटच ब्लँक झालो. सर, म्हणजे आमच्या एका रसिक वाचक सभासद शर्मिला पेटकर यांचं म्हणणं आहे, प्रत्येक पुस्तकावर स्वतंत्र सेशन असावं. मी दररोज करायला तयार आहे. तर आमच्या कर जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा अगदी नक्की, मला काहीच अडचण नाही, म्हणजे रसिक त्या वाचक निमित्ताने माझा अभ्यास होईल पुन्हा त्या पुस्तकांचा. नाही जरूर. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, तुमचं अजून 2-3-4 सेशन नाही, आपण काय करू, एक एक विषय घेऊन करू. तोपर्यंत ग्रंथसुक्तमध्ये हेच काय दरवेळेला शेवटी त्या वेळेत सगळं बसवावं लागतं. आणि काय होतं ना, तो विषय त्या माणसाच्या आयुष्यामध्येही ना इव्हॉल्व्ह होत जातो. म्हणजे आता साधं गणित घ्या ना, की राजकीय सिद्धांताची मांडणी हा गुलजारच्या कित्येक सिनेमांची पार्श्वभूमी आहे. पण सुरुवातीच्या काळातली गुलजारांची मांडणी, नंतरच्या काळातली गुलजारांची मांडणी, गीतरचनेतली गुलजारांची शब्दशैली. अगदी साधं उदाहरण घ्या ना, की हा मनुष्य एका वेळेला दिलका पडोसी सारखं गाणं लिहितो, आणि त्याच वेळेला तो ओंकारामधलं मलायका अरोराचं बिडीजा लायले लिहितो, आणि हाच मनुष्य आताच्या 8 AM मेट्रो मधली ही कविता लिहितो. ही जी रेंज आहे ती 15 मिनिटात नाही हो बसवता येत. आणि थोडं काय होतं ना, मला त्यांचं म्हणणं पटलं त्या दिवशी, ते म्हणजे त्यांनी मुलाखतीमध्येही म्हणलं की एक साधं उदाहरण घ्या ना, की तो कसं एखाद्याकडं पाहतो. आत्ता त्यांना एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की तुमची मेहबूबा कोण. हा प्रश्नच आता त्या वयामध्ये यांना विचारणं कठीण आहे, पण तो माणूस पोचलेला आहे हो. ते म्हणले, सकाळी अर्धवट झोपेत असतो तेव्हा खिडकीच्या बाहेर दिसणारा सूर्य माझा मेहबूब आहे, की तो हळूहळू सांगतो आता उठायला हवंय.
थोडे मी डोळे उघडतो तेव्हा ते ऊन म्हणले माझ्या खिडकीत किंवा माझ्या उंबरठ्यावर आलेला असता. तो उंबरठा माझी मेहबूबा आहे. मग तो म्हणला रात्री झोपताना चंद्राचा उजेड येतो ती माझी मेहबूबा आहे. तो असे घुमत राहतो. तो सगळी लफडी होतात मग. तो टिळकांचं दुसरं टोक आहे. हे तर नको तेवढे निसंदिग्ध आहेत आणि तो हवा तेवढा संदिग्ध आहे, अशी पंचायत आहे. साहजिक आहे, दोघांचं क्षेत्र काळ सगळंच वेगळं आहे. जरूर कधीतरी भेटू. चला, थँक्यू व्हेरी मच. सर खूप एकच मिनिट खूप छान झालं व्याख्यान. हा, धन्यवाद मॅम. म्हणजे पुस्तक तुम्ही वाचत नाही, तुम्ही पुस्तक जगताय असं वाटलं. इतके तुम्ही बुडून गेलेले आहात त्या पुस्तकामध्ये. वाचकाने नाही, निदान लेखकाने तरी स्वतःच. नाही, मला हे अगदी मी मोकळेपणे सांगतो की ना, ते असं एका स्पर्ट मध्ये लिहिले जातात. ते असं मी ठरवून लिहून बसून नाही माझ्याच्यानं लिहून होत, त्यामुळे ते होतं. मी अपर्णा गोडबोले यांना विनंती करतो की रसिक वाचक तर्फे आजच्या सत्राचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद भूषण सर आणि रसिक वाचक मंडळाचे आभार. भूषण सरांनी अतिशय विरोधाभासी निवड केलेली आहे आभार प्रदर्शनासाठी. कारण तुम्ही काश्मीर इंच पायी तुडवलेला आहे आणि मी काश्मीरचा एकही इंच बघितलेला नाही अजून. त्याच्यामुळे भूषण सरांनी फार चुकीची निवड केली असं मला वाटतं. पण मी प्रयत्न करते की तुमचे आभार मानायचे. तुम्ही ज्या सिक्वेन्सने गेला त्याच्या उलट्या मी जाते. तुम्ही गुलजार घेतला होता. गुलजार बद्दल जे तुम्ही बोललात ते कळतंय, तुमच्या नसानसांमध्ये गुलजार तुम्हाला किती आवडतात आणि तुम्ही वाहतात असं मी म्हटलं तरी चालेल. आणि तुम्ही जे चित्रपट सांगितलेत त्या यादीमध्ये अजून एक चित्रपट माझा आवडता गुलजारांचा सांगते, किताब. जो मी माझ्या कॉलेजच्या वयात बघितला होता आणि मला तो खूप आवडला होता. आणि मला असं वाटलं होतं की अरे हा कुणाला माहिती कसा नाही, म्हणजे कोणी बोलताना तो उल्लेख त्याचा येत नाही किताबचा. आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग माझ्या लक्षात राहिला. तुम्ही जसं इजाजत मधले डायलॉग सांगितले किंवा बाकीचे, तर तसं एक जस्ट सांगते, आवडलं म्हणून की त्याच्यामध्ये एक लहान मुलगा, तो हिरो आहे तुम्हाला माहितीये. तर तो लहान मुलाचा मेहुणा असतो, तो बहिणीकडे राहत असतो आणि तो नवीन निश्चल दाखवलाय आणि तो नवीन निश्चल त्याला एक पेन देतो आणि ते भारीतलं पेन असतं आणि ते त्यांना गिफ्ट केलेलं असतं. आणि शाळेत असताना तो त्याच्या मित्राला देऊन टाकतो. ते असं स्पॉन्टेनियसली त्याला वाटतं आपल्या मित्राला द्यावं, तो देऊन टाकतो. आणि मग घरी झाडाझडती होते की अरे पेन कुठं गेलं, एवढं भारीतलं पेन. आणि मग कळतं की त्याने मित्राला दिलं, मग ओरडा बसतो वगैरे. मग त्याच्या एक डायलॉग आहे, तो असं मनातल्या मनात लिहित असतो, डायरी लिहित असतो. तर त्या डायरीमध्ये लिहितो, साला दोस्त को एक पेन भी नहीं दे सकते, क्या जिंदगी है. तो डायलॉग मला खूप आवडला होता. तर ते गुलजारची ही ताकद आहे, जसं की मनातल्या भावना, संवेदना त्या अशा छान मांडणं. सो येस, गुलजार तुम्ही जे उल्लेखले की देवडी, रावी पार वगैरे, हे माझेही खूप आवडते पुस्तक आहेत, मी ती वाचली. आणि तुम्ही खूप छान गुलजार उलगडून दाखवला. एस्पेशली इजाजतच्या 3 अर्थ आहेत हे मलाही माहित नव्हतं. सो ते तुम्ही खूप छान सांगितलं. आणि काश्मीर बद्दल तुमचे सगळे जे प्रसंग तुम्ही जे काय सांगितले, म्हणजे अगदी काळजाला हात घालणारे होते. आणि खूप वेगळ्या प्रकारे तुम्ही ते मांडले. ते त्याच्याबद्दल म्हणजे काही बोलण्यासारखंच नाहीये. खूपच सुंदर. आणि काश्मीर हा नेहमीच असा संवेदनशील आणि वेगळा विषय राहिलाय, ज्याचे खूप कंगोरे आहेत, खूप दृष्टिकोन आहेत. त्याच्यामुळे तुम्ही म्हणला तसं की त्याला विषय वेगळं कमी पडेल, पण ते तुम्ही खूप छान मांडलं आणि ते पुस्तक वाचायची नक्कीच उत्सुकता आहे. आता वळूया तुमच्या पहिल्या याच्याकडे, लोकमान्य. तर तौलनिक लोकमान्य हा तुमचा दृष्टिकोनच फार छान आहे. नुकतंच म्हणजे एक वर्ष, 1.5 वर्षापूर्वी एक पुस्तक वाचलं, ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी मोदी असं. तर ते त्यांनी त्याच्यात हाच एक काइंड ऑफ दृष्टिकोन घेतलाय की सगळ्या जोड्या होत्या, म्हणजे एक तात्विक आध्यात्मिक बैठक आणि एक राजकीय बैठक. म्हणजे शिवाजी महाराज, समर्थ रामदास, श्रीकृष्ण, अर्जुन. म्हणजे जो ऍक्च्युअली प्रॅक्टिकली लढतो आणि ज्याला तात्विक एक बैठक देणारा कोणीतरी, गायडन्स असं देणार, असं.
आणि ती कॉन्सेप्ट घेऊन काइंड ऑफ मला वाटलं तुमचं ऐकताना. आणि लालबहादूर शास्त्री आणि लोकमान्यांची तुलना करावी हे माझ्या डोक्यात कधी झालं नव्हतं. म्हणजे तुमची ती तुलना फार आवडली, वेगळी वाटली. म्हणजे ही तुलना मी कधीच केली नव्हती ह्याच्यामध्ये. म्हणजे फार फार तर सावरकर, टिळक आणि ह्या तुलना खूप केल्या जातात, पण शास्त्री आणि टिळक ही तुलना मी कधीच ऐकली नव्हती. तर ती फार छान वाटली आणि आवडली. सो लोकमान्य म्हणजे लगेच मी ते म्हणजे तुमचं आधी ऑलरेडी सेशन जेव्हा होता तेव्हाच मी माझ्या लायब्ररीमध्ये जाऊन ते विश लिस्ट वरती तुमची सगळी पुस्तकं ऍड केली आहेत आणि मी आता एक एक मागून ती वाचेन हे नक्की. थँक्यू आणि व्हेरी फक्त तुमची क्षमा मागून तुमचे आर्थिक हे मला काही वाचता येणार नाही, मला त्यातलं ढही कळत नाही, मी खूप ढ आहे त्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे तुमचे आभार की तुम्ही ही 3 पुस्तकं घेतली, त्यामुळे मला आभार मानता येत आहेत. नाहीतर ती जर असती तर मला यातलं काहीच करता आलं नसतं. ती 3 पण पुस्तकं एका वेळेला घेता नसतील, मग ते कंपल्सरी एक त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर पुष्कळ झाली असती. नाही, पण आताच्या परिस्थितीत तर नक्कीच. हाही अन्याय झालाय आमच्यावरती की ही 3 पुस्तकं एवढा मोठा व्यासंग असलेला माणूस आणि एवढे लार्जर दॅन लाईफ असलेले सब्जेक्ट असून सुद्धा आम्ही ते 1.5 तासात बसवतोय. हा खरं म्हणजे तुमच्यावर पण अन्याय आणि आमच्यावर पण अन्याय. पण बघू हो, मी तुमचा वेळ दुवे ओव्हरशूट सरांच्या केला मनात हा आलं तर अन्याय. करतील अजून नाही, नाही, पण थोडेसे. करू दोघांच्या सवडीनं. येस. काय एकटा मी नको, इतरही येत राहू दे. पण फार सुंदर आणि माझ्याकडे शब्दच नाहीत आभार मानायला. खूप छान झाला. सगळ्या रसिक वाचक मंडळाकडनं तुमचे आभार आणि असेच अजून सेशन आम्हाला ऐकायला मिळतात अशी जरूर भूषण प्रयत्न सरांना विनंती आणि तुम्हाला. नाही, जरूर प्रयत्न करू. थँक्यू.